Yeah. Rachel, the prayers you have? Yes, I have. Welcome, Johnny. Thank you. Thanks, actually. Hi, No everyone. problem, uncle. Because your phone was switched off, so that's why I called up Asriel. Yeah, the battery was down. I am now using Sinora's phone. Okay. Okay, started? Yeah, started the recording, so you can. Rachel, start with the prayers and then we'll start. Yes, brother. May it be your will, God, my God, and the God of my ancestors, that you guide my eyes with the light of your Torah and save me from stumbling and making mistakes. For God gives wisdom, and from God's mouth comes knowledge and understanding. Amen. 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 Okay. वेलकम बॅक. सगळं क्लासला आलं. 17-18 वाढत चाललीत माणसं, होतील आपल्या 23-25 पर्यंत जातील. Very big gap, but brother. No, very big gap because everybody was busy with the festivals. पण एक क्लास केला लास्ट टू लास्ट वीक एक क्लास केला आपण. म्हणजे मी बोललो माणसं मिस करतील म्हणून मी केला. ओके, तर आता ह्या महिन्यामध्ये बहुतेक करून आपण प्रत्येक आठवड्याला करू क्लास. ओके, पण टॉपिक्स काय घ्यायचं ते घ्यायचं आपण. असा मी आता काय असा टॉपिक ठरवत नसतो मी टॉपिक. आपण असा गप्पा मारता जो टॉपिक येतो ना त्या टॉपिकवर बोलायचा असा ठरवला होता. पण रब्बी जोशवा तो जॉईन करेल आपल्याला मध्ये. आता तो आहे बाहेर गेलाय, पण तो ऑनलाईन आहे, आपल्या क्लासला आहे. तो पण येईल आणि जॉईन करेल. तर आपल्याला त्यांनी बेरेशीतचा काहीतरी एक पार्ट आहे, त्याच्यावर काहीतरी बोलासाठी आणि कसा कब्बालिस्टिकल डिस्कशन आहे त्याच्यासाठी बोलासाठी घेतलं. पण क्लास चालू करायच्या आधी आता आपण तोरा स्टडी आणि कब्बाला स्टडी वेगळ्या लेवलनी आपण चालू केली आहे. ओके, तुम्ही एक्सपिरियन्स केला असेल ना. तर तोरा क्लास पण जरा वरच्या लेवलनी होते ना, मिद्राशीम वगैरे घेऊन. कारण नॉर्मली कसं आहे, तोरा वाचला जे आहे ते सांगितलं, स्टोरी सांगितली, प्रश्न विचारायचं नाही असा आपल्याला शिकवला होता. त्याच्यात साप लिहिला तर सापच असतो. मग आता तोरा खरोखर कसा शिकायचा असतं ते आपण आता शिकायला लागलो. कारण तोरा मिद्राशीम आहेत आणि कितीतरी अजून गोष्टी आहेत ना, तलमुद मध्ये आहेत, मिशना गेमारा आहे, जोहार मध्ये आहेत, वेगवेगळ्या टाईपचा मिद्राश आहेत. कुठलं मिद्राश लॉ शिकवतात, कुठलं मिद्राश आपल्याला अजून काय शिकवतात. तर त्या टाईप मध्ये कसा शिकायचा ते आपण चालू केलं. ओके, पण हे सगळं शिकताना हे करताना आता मी एक कब्बालिस्टिकल कॉन्सेप्ट तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्याने आपल्याला ते कसा शिकायचं आणि कसा शिकता येईल ना त्याच्यामध्ये हेल्प होईल. त्याच्यानंतर आपण पुढचा घेऊ क्लास. ओके, तर कब्बालिस्टिकल कॉन्सेप्ट काय आहे ना, कब्बालिस्टिकल कॉन्सेप्ट असा आहे की आपण सगळं बॉक्स मध्ये राहत असतो. ओके, म्हणजे ही बॉडी आहे ना आपली एका बॉक्स सारखी आहे. ही बॉडी आपण नाही, आपण या बॉडी मध्ये राहतोय. पहिली गोष्ट ही लक्षात घेऊन घ्या की आपण या बॉडी मध्ये राहतोय. तर आपल्या सोलचा जो एसेन्स आहे ना, तो सोलचा जो एसेन्स आहे तो हायर लेवलला गेला. तर सोलचा एसेन्स जो आहे तो कुठून आलाय, तो गॉड करून आलाय, देवाकडनं आलाय. पण आपला सोलचा एसेन्स जेव्हा डिसेंड होता ना, वेगवेगळ्या वर्ल्ड मधून डिसेंट होत येतं ना, तर ह्या वर्ल्ड मध्ये आल्यावर आपल्या सोलचा एसेंट ह्या बॉडीचा स्ट्रक्चर घेतं. म्हणजे गेल्या टायमाला मी तुम्हाला एक्झाम्पल दिली असते ना, सॉलिड लिक्विड गॅस. तर गॅसेस स्टेट असतं, मग तो लिक्विड स्टेट होतं, मग तो सॉलिड स्टेट होतं. तर असा एक कॉन्सेप्ट घ्या तुम्ही. म्हणजे असा खरोखर असा नाही, पण असा कॉन्सेप्ट काय की सोलचा जो सॉलिड स्टेट आहे ना, ती सॉलिड स्टेट आपली या बॉडीच्या फॉर्म मध्ये येतं. पण ह्या बॉडीमध्ये आपण राहत असतो. तर ह्या बॉडीमध्ये राहणारा जो आपण आहे ना, तो आपण कसा राहत असतो, एका बॉक्स मध्ये राहत असतो. ओके, आणि या बॉक्सला ना 5 होल असतात. म्हणजे हा जग जो आहे ना, ह्या जगाच्या रियालिटीमध्ये आपण तो बॉक्स आहे आणि त्या बॉक्स मध्ये आपण राहतोय. आणि त्या बॉक्स मध्ये किती होल आहेत? 5 होल आहेत. आणि त्या 5 होल मधून आपण रियालिटी बघत असतो. म्हणजे त्या 5 होलच्या हिशोबाने आपण रियालिटी एक्सपिरियन्स करत असतो. तर ती 5 होल काय आहेत? आपले हे 5 जे सेन्सेस आहेत ना, ते कान, नाक, डोळा, त्या गोष्टींनी आपण एक्सपिरियन्स करत असतो. पण रियालिटी एक्सपिरियन्स करताना आपण जी रियालिटी एक्सपिरियन्स करतो ना, ती त्या होलच्या, तो जो केलेलं होल आहेत ना त्या बॉक्सला, त्या होलच्या कॅपॅसिटीनी आणि होलच्या किती मोठा होल आहे, किती छोटा होल आहे, त्या हिशोबानेच आपण करू शकतो ते. ओके,
म्हणजे तुम्ही जर म्हणजे आता इथं मी बसलोय ना, तिथं खिडकी जर अर्धी खिडकी उघडी आहे, बाहेर सनसेट होते आणि अर्धी खिडकी उघडी आहे, तर एवढा सनचा एवढाच उजेड येऊ शकतो इथं आतमध्ये है ना. ती खिडकी आखी उघडली आणि तो दरवाजा अख्खा उघडला तर एकदम सनलाईट इथे जास्ती आहे, बरोबर. तर त्या किती लाईट आतमध्ये यायचं ते आपण ठरवतो ना बंद क्लोज. तर तसं ते आपलं जे 5 सेन्सेस आहेत ना, ते 5 सेन्सेसच्या ह्याच्यातून जेवढी रियालिटीची लाईट येते तेवढा रियालिटी आपण एक्सपिरियन्स करत असतो. ओके. आणि आपण स्लोली जेव्हा खरोखर आपण तो बॉक्स नाही आहोत असं आपल्याला समजतं आणि आपल्याला समजतं की बॉक्स मध्ये राहणारा जो आहे तो मी आहे असं जेव्हा समजतं ना, मग आपण काय करतो, स्लोली पहिली गोष्ट आपण काय करतो की ते बॉक्सचे जे होल आहेत ना, त्या होलवर जी म्हणजे बॉक्सच्या जे खिडक्या आहेत ना, त्या खिडक्यावर लागलेली जी धूळ असते ना, धूळ माती, ती पुसायला लागतो आपण, हो ना. म्हणजे काचेवर जर धूळ माती असेल तर किती लाईट आतमध्ये येईल, कमी येईल. पण तुम्ही जर काच पुसली तर किती लाईट येईल, जास्ती येईल. तर आपला जो मेडिटेशनचा पहिला प्रकार होता ना, तो होता कुठला, की आपण आपल्या जे सेन्सेस प्युरिफाय केलं ना, तर त्यांच्यानी काय केलं, आपण आपल्या त्या खिडक्यांवर बसलेली जी धूळ माती होती ना, ती धूळ माती पुसायचं चालू केलं आपण. ओके. मग जराशी जास्ती लाईट येतं, साफ खिडकी झाली तर जास्ती लाईट येतं. स्लोली मग आपण काय करतो, मग त्या खिडक्या मोठ्या करायला बघतो, खिडक्या मोठ्या होतात आणि मग मोठ्या करतो आणि मग जास्ती लाईट येतं. तसं आपलं हे 5 जे खिडक्या आहेत ना, डोळं, कान, नाक, सेन्सेस, त्या सेन्सेसनी आपण ह्या रियालिटी मधून ती लाईट आतमध्ये येते. लाईट म्हणजे लाईट नाही, लाईट म्हणजे ही रियालिटी काय ते आपण समजत असतो. समजलं एवढा? समजला? आता ह्याच्यामध्ये ना एक दुसरी गोष्ट पण होत असतं, आणि ती दुसरी गोष्ट कुठली होत असतं ना, ती दुसरी गोष्ट ही होत असतं की आपण ना जेव्हा ते खिडक्या मोठ्या करतो ना, म्हणजे ह्या जगामधून या वर्ल्ड मधून जे आपल्यामध्ये जो लाईट येते ना, तो लाईट यासाठी सेकंड स्टेप आपण ज्या ते खिडक्या मोठ्या करतो ना, तर तेव्हा खिडक्या जेव्हा आपण मोठ्या करतो ना, तर फक्त खिडक्या नाही मोठ्या होत, तर काय होतं, ती खिडकी ज्या भिंतीवर आहे ना, ती भिंत पण मोठी होतं. समजते मी काय बोललो ते? म्हणजे तुमचा बॉक्स एवढा छोटा होता पहिले, ओके. आणि मग आता तुम्ही खिडक्यांच्या काचा पुसल्या सगळ्या पुसल्यावर मग आता काय, त्याच्यामध्ये स्पिरिच्युअल लाईट आतमध्ये यायला लागली, तुमच्या आतमध्ये स्पिरिच्युअल लाईट येईल. पण स्पिरिच्युअल लाईट जेव्हा आतमध्ये यायला लागली ना, आतमध्ये आल्याबरोबर काय होतं, तुमची स्पिरिच्युअल लाईट आतमध्ये आल्याबरोबर तुमचा स्पिरिच्युअल सेल्फ आहे ना, ग्रो करायला लागतो. आणि तुमचा स्पिरिच्युअल सेल्फ जेव्हा ग्रो करतो ना, तेव्हा काय करतं, तुमची आहे ना जी मटेरियल बॉडी आहे ना, त्याच्याशी बाहेर तुमची स्पिरिच्युअल बॉडी ग्रो करायला लागतं. म्हणजे तुमचा बॉक्स मोठा व्हायला लागतो. आणि जेव्हा तुमचा बॉक्स मोठा व्हायला लागतं ना, तुमच्या त्या खिडक्या मोठ्या व्हायला लागतात. ओके. आतापर्यंत समजलं सगळं माझ्या सांगते? ओके. तर जो दुसरा स्टेप आपण करत होतो ना मेडिटेशन मध्ये, दुसरा स्टेप केला आणि मग आपल्या मनाच्या ह्याच्याने आपण ऐकत होतो, मनानेच हे करत होतो मेडिटेशन मध्ये. त्याच्यामध्ये आपण काय करत होतो, आपला स्पिरिच्युअल सेल्फ आता ग्रो करत होतो. ओके. आता मी नाही समजलं असेल तर क्वेश्चन विचारा पहिले, मग मी पुढे जाईल. किंवा समजलं असेल तरी क्वेश्चन विचारा. मी जे बोलतोय ना ते ऍबस्ट्रॅक्ट लेवलवर आहे. ऍबस्ट्रॅक्ट लेवल म्हणजे त्याच्यासाठी ह्या जगामध्ये ना, त्याच्यासाठी असं काय समजवासाठी काय गोष्टी नाहीत. पण आपण एवढा वर्ष आणि एवढा टाइम पासून क्लास करतोय ना, तर आपण एक दुसऱ्याला ऍबस्ट्रॅक्ट गोष्टींनी समजू शकतो. तर त्या गोष्टींनी म्हणजे आपण आता जे बोलतोय ना, ते तुम्हाला त्या लेवलवर समजते. ओके. कारण तुम्ही प्रॅक्टिकली पण काय गोष्टी केल्या. आपला जेव्हा हा बॉक्स, बॉडीचा जो बॉक्स आहे ना, बॉडीचा बॉक्स जेव्हा वाढायला लागतं ना, तेव्हा बॉडी नाही वाढणार आहे तुमची. आता तुमची स्पिरिच्युअल ग्रोथ जेव्हा होतं ना, तर तुमची स्पिरिच्युअल ग्रोथ झाली ना, तर पहिले आपला जो सोल असतो ना, तो आपल्या बॉडीमध्ये आणि एकदम छोट्याशा पॉईंट सारखं असतं. स्लोली तो पॉईंट जेव्हा ग्रो करायला लागतं ना, तर तुमच्या बॉडीचा ऑरा वगैरे ना, ते पण सगळा ग्रो करतं. तर तुमचा बॉक्स वाढत असतं. ओके. पण आता त्याच्यामध्ये एक गोष्ट काय माहिती, तुम्ही आहे ना, तुमचा बॉक्स आहे ना, तुमचा बॉक्स सारखाच वाढू शकता. तर तुमचा बॉक्स आहे ना स्क्वेअर आहे ना, क्यूब सारखा आहे, तर तुम्ही क्यूब सारखाच वाढू शकता. जर तुमचा बॉक्स पिरामिड सारखा आहे ना, तर तुम्ही पिरामिड सारखाच वाढू शकता तो बॉक्स. तुमचा बॉक्स रेक्टँग्युलर क्यूब आहे ना, तर रेक्टँग्युलर क्यूब मधूनच वाढू शकता. तुमचा बॉक्स जर ओबडधोबड क्यूब आहे, ओबडधोबड क्यूब मधूनच वाढेल. तुमचा बॉक्स जर स्पेरिकल आहे, तर स्पेरिकल म्हणूनच वाढेल. का? कारण जो स्ट्रक्चर तुम्ही तुमच्या बॉक्सला दिलाय ना, त्या हिशोबानेच तो बॉक्स वाढेल. तर स्पिरिच्युअल वर्ल्ड मधल्या जरी आहे ना, आपल्याला स्पिरिच्युअल वर्ल्ड मधल्या ना किती पण गोष्टी समजल्या ना, तर प्रत्येक माणसाला जी गोष्ट समजतं ना, तर त्याच्या बॉक्सच्या हिशोबानेच समजतं.
म्हणून आपला जो सेकंड लेवलचा जो आता स्टडी चाललाय ना, तो सेकंड लेवलचा स्टडी का इंडिव्हिज्युअल स्टडी सारखा आहे, कारण मिद्राज घ्यायचा आणि मिद्राज घेऊन आपण इंटरप्रेट करतो नाही करतो. का करतो? कारण आता तुम्हाला आहे ना तुमच्या बॉक्सच्या हिशोबानेच तोरा समजणार आहे. तोरा जो आहे ना आपल्याला आपल्या बॉक्सच्या हिशोबाने समजतं, म्हणून तोराचं 70 इंटरप्रिटेशन आहे. तोराचं एवढ्या लेवलच्या एवढ्या 4 लेवलवर आहे, 70 इंटरप्रिटेशन आहे. तोरा वेगवेगळ्या लेवलवर समजतं. का? कारण आपल्याला जो समजेल ना तोरा, तो आपल्या बॉक्सच्या हिशोबाने समजतो तोरा. एक्झाम्पल घेऊन मी सांगतो तुम्हाला, एक्झाम्पल घेऊन सांगतो तर आहे ना, एखादा साधी एक्झाम्पल घेतो, साधी. ओके, एखाद्या बसने आहे ना 10 माणसं चाललेली आहेत, 10 वेगवेगळी माणसं चाललेली आहेत. त्यातला एक माणूस कामावर चालला. ही एक्झाम्पल मी आधी पण घेतलेली आहे. त्याच्यानी एक माणूस कामावर चाललेला आहे, त्याला कामावर लेट झाला. एक माणूस कॉलेजमध्ये चाललाय, एक माणूस आहे त्याच्या गर्लफ्रेंडला भेटायला चाललाय. ओके, एक माणूस आहे त्याचा दात दुखते खूप म्हणून तो डेंटिस्ट कडे चाललाय. एक माणूस आहे त्याला खूप ताप भरलाय आणि त्याला खूप त्रास होते म्हणून तो कुडकुडत बसलाय. ओके, एक माणसाला काय काम धंदा नाही, काय नाही टाइमपास म्हणून चाललंय. असं वेगवेगळी 10 माणसांपैकी आपण 5-6 माणसं घेऊ. आता सिग्नलवर आहे ना बस थांबली, बस सिग्नलवर थांबली. आता बस सिग्नलवर थांबल्यावर हे 10 माणसांना ना जो आउटसाइड वर्ल्ड दिसते ना तो सेम वर्ल्ड दिसते है ना. सिग्नल आहे, सिग्नलवर बस थांबली आहे, इथं बाजूला दुकान आहे, ते सगळं सेम माणसांना दिसते. पण प्रत्येक माणूस आहे ना त्याच्या लेवलनी अख्खा तो गोष्ट इंटरप्रेट करते. ज्या माणसाचं दात दुखते ना तो इंटरप्रेट करते, अरे काय यार बस थांबली, किती दात दुखते, काय किटकिट आहे करून, है ना. त्याला आजूबाजूचं काय दिसत नाही, त्याला नुसतं त्याचं दुखणंच दिसतंय. जो माणसाला थंडी लागते ना तो माणूस बोलते, अरे बापरे थंडी लागते मला, त्या साईडला ऊन आहे, मी त्या साईडला उन्हात जाऊन बसलो तर गरमी लागेल. म्हणजे त्याचा इंटरप्रिटेशन आता आतमधून नाही, बॉडीच्या त्याच्या फिलिंगवर आहे. जो माणूस त्याच्या गर्लफ्रेंडला भेटायला झाला ना तो बघतोय आणि बोलते, अरे यार गाडी का थांबली, किती चांगलं आहे पण मला तिला भेटायचं आहे, अरे लवकर सुटेल तर गाडी बरं आहे ना. दुसरा जो कामावर जाणारा माणूस आहे ना त्याला आजूबाजूचा कायच नाही दिसत आहे. का? कारण तो त्याचा रोजचा रूट आहे, हे रोजचा रूट आहे. तो बघते हा अजून 2 मिनिटांनी उतरायचं आहे, 5 मिनिटांनी उतरायचं आहे. त्याला म्हणजे टाइम दिसते, त्याला दुसरा कायच नाही दिसत है ना. जो माणूस वैतागलेला आहे ना त्याला अख्खा जग वैतागलेलं दिसते आजूबाजूचा. आणि जो टाइमपास करायला बसलेला माणूस आहे ना तो टाइमपास करताना तो बघतो, अरे काय मस्त दुकान आहे, त्या दुकानात काय, अरे याला कपडे आले, या दुकानात आम्हाला इथं आला पाहिजे, इथं अरे हा इथे हे आहे ते आहे. म्हणजे त्याला टाइम आहे, तो बघताना बाहेर त्या सगळ्या गोष्टी बघते सिग्नलवर है ना. चालवणारा ड्रायव्हर काय बघतोय, चालवणाऱ्या ड्रायव्हरला कायच नाही दिसत आहे, त्याला नुसतं सिग्नल दिसते. का? कारण सिग्नल ग्रीन होईल तेव्हा मला गाडी चालू करायची आहे. त्याचा रोजचा रूट आहे, रोजचा आहे ना, त्याला नुसतं सिग्नलच दिसतं. ड्रायव्हरला आजूबाजूला येते कायच नाही दिसत आहे. तो त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेट करते तो त्या गोष्टीवर. असा प्रत्येक माणूस आहे ना प्रत्येक गोष्टीवर त्याच्या बॉक्सच्या प्रमाणे कॉन्सन्ट्रेट करत असतं. ओके, तर तसा तोरावर पण आहे ना आपण त्या गोष्टीनेच कॉन्सन्ट्रेट करतो, ज्या परिस्थितीमध्ये ज्या ह्याच्यामध्ये आपला बॉक्स आहे त्या हिशोबाने आपण कॉन्सन्ट्रेट करतो. आता तोराचा हा सेकंड लेवलचा जो आपण इंटरप्रिटेशन करून मिद्राशवरून याच्यावरून शिकतोय ना, ते कशासाठी शिकतोय म्हणजे आपल्याला ना बॉक्स फक्त मोठा करायचा त्याच्यासाठी नाही, आपला बॉक्स काय आहे ना ते समजायसाठी पण आहे. कारण आपण जर तोरा अशा टाइप मध्ये इंटरप्रेट करतोय ना, जर मी असा इंटरप्रेट करतोय की नोआच्या स्टोरीमध्ये की नोआ त्याच्या जनरेशन मध्ये नोआ रायचेस होता, पण अब्रामच्या जनरेशन मध्ये असता तर अब्रामच्या जनरेशन मध्ये नसता, अब्राम त्याच्याशी मोठा आहे असा, बरोबर ना. तर त्याच्याने आपल्याला आपल्याबद्दल काहीतरी समजते, आपल्याला काय समजते की आपण आहे ना कम्पेअर करतोय माणसांना. आपण आहे ना आपल्या लाईफ मध्ये पण आहे ना कम्पेअर करत असतो, हा मोठा हा छोटा, मी मोठा मी लहान, तो छोटा मी मोठा, असं आपली पण तशी हे असतं, आपली पण ती हे असतं की कॉम्पिटिटिव्ह असतो आपण. ओके, पण जो माणूस असा जोहार जसा बोलतोय ना तसा की अब्रामच्या जनरेशन मध्ये अब्राम होता, नोआच्या जनरेशन मध्ये नोआ होता, तर त्याचा कंपॅरिझन कसं आहे, त्याचा कंपॅरिझन की तो त्याच्या ह्याच्यामध्ये मोठा आहे, हा ह्याच्यामध्ये मोठा आहे, मी माझ्या ह्याच्यामध्ये मोठा आहे, असा त्याचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. पण जो माणूस बोलतोय की हा नोआ तिकडं पण होता इकडं पण होता म्हणजे नोआच सगळ्यात मोठा आहे, तर तो माणसाचा थिंकिंग प्रोसेस कसा आहे की जे होऊन गेलीत ना ती खूप महान माणसं होती मी तर काय त्यांच्यासमोर छोटा माणूस आहे, असं त्याचा थिंकिंग असतं. म्हणजे आपल्या इंटरप्रिटेशनच्या हिशोबाने ना आपल्याला ना तो इंटरप्रिटेशन आवडत असतं. ओके, म्हणजे आपण जसा इंटरप्रेट करतो ना, का इंटरप्रेट करतो, कारण आपल्याला तो इंटरप्रिटेशन आवडतं, का कारण आपण तसं असतो म्हणून आपण इंटरप्रेट करतो तसं. ओके,
तर हा सेकंड लेवल जो तोराचा आहे ना, सेकंड लेवल तोराचा आपल्याला काय शिकवतं, आपल्याला आहे ना आपल्याला सेल्फ शिकवतं. आपण सेल्फ काय आहोत, आपण काय गोष्ट, आपण काय चीज आहोत हे शिकवतं. आणि त्याचा वर्क काय आहे, त्या गोष्टीचं काम काय, त्या गोष्टीचं काम आहे की आपल्याला आपल्या जे गोष्टी आपल्याला वाटतात ना की आपल्या ज्या गोष्टी नेगेटिव्ह आहेत किंवा आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला साफ केल्या पाहिजे, सुधारवायला पाहिजे, चांगल्या केल्या पाहिजे, तर त्याच्यामध्ये आपल्याला हेल्प होतं ते. कारण आपण आता आपल्याला चेंज करू शकतो स्वतःला. कारण आपण जगाला नाही चेंज करू शकत, आपण आपल्या स्वतःला चेंज करू शकतो. पण आपल्या स्वतःला चेंज करण्यासाठी हा एक आपल्याला स्टेपिंग पॉइंट आहे की आपल्याला आपल्या स्वतः काय आहे ते समजल्यावर आपल्याला स्वतःला चेंज करता येईल आपल्याला. कारण त्याच्याने मग काय होईल, त्याच्याने मग स्लोली आपला जो इंटरनल स्ट्रक्चर आहे ना तो रिफाईन होत जातो. आणि आपला बॉक्स जो मोठा बॉक्स झालेला आहे ना, तो मोठा बॉक्स आपल्या हिशोबानेच मोठा होतोय. पण मग आता आपल्याला तो मोठा बॉक्स जो आहे ना, तो मोठा बॉक्स आपल्याला व्यवस्थित करता येतो. कारण हा जो मोठा बॉक्स आहे ना, तो मोठा बॉक्स आहे ना आपल्याला सोसायटीचा जो कम्युनिटीचा आणि सोसायटीचा जो मोठा बॉक्स आहे ना, त्या मोठ्या बॉक्स मध्ये बसवायचं असतं. सगळं जर बॉक्स वाकडं तिकडं ओबड असतील ना, तर म्हणजे तर मोठ्या बॉक्स मध्ये कमी सामान भरतं, बरोबर ना. पण सगळं बॉक्स एका साईजचं आहे, सगळं बॉक्स व्यवस्थित आहे, त्याच्यामध्ये जास्ती सामान भरत. तसा आपल्याला तो ग्रो करायसाठी हे होतंय. वेलकम. थँक्यू. जोशवा इज हियर. शलोम. ओके, आतापर्यंत काय क्वेश्चन्स? ऍशली, यू स्टार्ट विथ द क्वेश्चन्स. काय असेल तर. जॉनी, मी काय बोलतोय ते समजण्यासारखं आहे की बाउन्सर आहे की एकदम बालिश आहे? म्हणजे एनी कमेंट, कोणाला काय कमेंट? जुडा, यू एक्सप्लेन सो वेल त्याचा परत विचाराचा गरजच नाही पडत. नाही विचारायचं नाही तरी पण. हा जॉनी, येस. आपला बॉक्स कसा आहे ते समजल्यानंतर आपण जे तोराच्या या इंटरप्रिटेशननी स्टडी केला, तर कम्युनिटीच्या बॉक्सचा जो संबंध येतो तो जरा इलॅबोरेट करू शकशील काय? कारण आहे ना आपल्याला आहे ना तोरा वे ऑफ लाईफ करायचा आहे. तोरा वे ऑफ लाईफ म्हणजे काय की हा जो जग आहे ना, हा अख्खा जो क्रिएशन आहे ना, हा क्रिएशनचा जो ब्लूप्रिंट आहे ना, तो तोरा आहे. आपण असा बिलीफ आहे ओके, की ह्या अख्ख्या क्रिएशनचा जो ब्लूप्रिंट आहे ना, तो तोरा आहे. तर तोरा जर त्या अख्ख्या क्रिएशनचा ब्लूप्रिंट आहे ना, तर आपल्याला आहे ना आपला बॉक्स आहे ना त्या तोरासारखाच बनवायला लागेल. कारण जो ओरिजिनल स्ट्रक्चर असतं ना, त्या ओरिजिनल स्ट्रक्चर सारखा सगळ्यांचा स्ट्रक्चर पाहिजे. आज ओरिजिनल सारखा सगळ्यांचा स्ट्रक्चर नाही. प्रत्येक माणूस आहे ना त्याच्या स्वतःच्या स्ट्रक्चर सारखा वागतोय. प्रत्येक माणूस वेगवेगळ्या फिलॉसॉफीनी जगतं या जगामध्ये. जरी वेगवेगळ्या रिलिजियस फिलॉसॉफी असले ना, हिंदू, बुद्धिस्ट, जैन असलं, तरी पण कितीतरी वेगवेगळ्या फिलॉसॉफीज आहेत. ग्रीक फिलॉसॉफीज आहेत आणि रोमन फिलॉसॉफीज आहेत, हिदोनिस्टिक आहेत, नेहलिझम आहे. कितीतरी फिलॉसॉफीज आहेत ना. हिदोनिस्टिक म्हणजे काय, तो बोलतो खाओ पिओ मजा करो, उद्या जग आहे की नाही आपल्याला माहिती नाही, खा पिया मजा करा. अशा पण आहेत. अशी माणसं आहेत जे लिबरल आहेत, खूप लिबरल. म्हणजे ती लोक बोलतात फ्रीडम, सगळ्यांना फ्रीडम पाहिजे, सगळ्यांना सगळा फ्रीडम पाहिजे. इंडियामध्ये 4 वाक बोलतात. है ना, सगळ्यांना सगळा फ्रीडम पाहिजे. कसला फ्रीडम पाहिजे? तर तू अॅनिमल फ्रीडम पाहिजे, माणसांना ह्युमन राईट्स, अॅनिमल राईट्स, हे राईट्स, स्पीच राईट, म्हणजे काय पाहिजे ते बोल तू, है ना. म्हणजे दुसऱ्याला त्रास झाला, दुसऱ्याला काय झालं त्याच्याबद्दल विचारायचं नाही, एवढा फ्रीडम पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्टी लिमिटमध्ये करायची असा लिबरलिझम मध्ये नाही. तर कितीतरी आहे तसं एपिक्युरियन आहे. म्हणजे अशा फिलॉसॉफीत आहेत ना, अशा फिलॉसॉफीने माणसं जगत असतात ना, की सगळ्यांचा बॉक्स वेगवेगळा आहे. आणि सगळ्यांचा बॉक्स जर वेगवेगळा असेल ना, तर काय होतं की एकाची फिलॉसॉफी दुसऱ्याच्या फिलॉसॉफी बरोबर म्हणजे मॅच नाही होत, सिंक्रोनाइज नाही होत. आणि मग त्याच्यासाठी गडबड आहे. त्याच्यासाठी जगामध्ये एवढी सगळी गडबड आहे. एक आपल्या इंडियामध्ये वेगळी फिलॉसॉफीनी माणसं जगतात, पण तुम्ही ज्या बाहेर दुसऱ्या देशामध्ये, दुसऱ्या कंट्रीमध्ये गेला तर तुम्हाला समजतं की अरे ही वेगळ्या फिलॉसॉफीनी ही माणसं जगतात. पण इंडियामध्ये तुम्ही बघितलं तर कितीतरी फिलॉसॉफीने जगतात. एथिस्ट म्हणजे काय, ती पण एक फिलॉसॉफी आहे. एथिस्ट म्हणजे कुछ नाही आहे आगे, है ना, खाओ पिओ मजा करो, अशी त्यांची फिलॉसॉफी आहे. पण त्याच्यामध्ये पण प्रत्येक फिलॉसॉफीच्या प्रमाणे जेव्हा माणूस जगतं ना, तर त्याप्रमाणे त्याचा बॉक्स बनलेला आहे. तो बॉक्स आपल्याला तो बॉक्स आपला तोरासारखा करायचा आहे. का? कारण ब्लूप्रिंट असा आहे
आपण आपला बिलीफ सिस्टम, आपल्या बिलीफ मध्ये काय ब्लू प्रिंट जसं आहे तर त्या हिशोबाने आपण आपला बॉक्स तसा बनवायचा आहे. आता एवढ्या वर्षामध्ये आपण काय केलं, आपला जो बॉक्स आहे ना, आपण आपला बॉक्स चेंज केलेला आहे. आता आपला तोरा क्लास चालू झाल्यापासून तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला आपला बॉक्स जो होता ना त्याच्यामध्ये आपण कितीतरी चेंजेस केलेले आहेत. कितीतरी फिलॉसॉफी आपल्याला समजलं की आपल्या तोरामध्ये आहेतच नाही. आपण कितीतरी गोष्टी म्हणजे इंडियामध्ये राहतो म्हणून बिलीव्ह करत होतो, पण ते तोरामध्ये नाही. कितीतरी गोष्टी अशा होत्या आपल्याकडे ना, आपण त्याच्यावर क्वेश्चन केलं ना, आपण त्याच्यावर क्वेश्चन केलं, हे केलं आणि आपण बघितलं की अरे नाही, असं नाही, तसा वेगळा आहे. आपल्याला मिचवा म्हणजे काय वाटत होता आणि मग आपण बघितलं मिचवा म्हणजे कनेक्शन आहे. देवासंगती कनेक्शनचा पॉइंट आहे. कनेक्शनसाठी आपण मिचवा करायचा आहे. म्हणजे राजानी ऑर्डर दिली म्हणून नाही करायचं. देवाला जर ऑर्डर द्यायची असती तर देवानी देवदूत बनवलं होतं, ती लोक ऑर्डर सांभाळत होतं ना. स्पेशल प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी फिलॉसॉफीनी ह्याच्यानी जेव्हा आपण जातो ना तेव्हा आपल्याला आपला बॉक्स समजतं. पण आपला बॉक्स आणि समोरच्याचा बॉक्स सेम असेल ना तर मग आपल्याला त्याच्यामध्ये ना म्युच्युअल बेनिफिट पण होतो आणि मग अख्ख्या कम्युनिटीचा सेम बॉक्स असेल ना तर विचार करा ना ती कम्युनिटी किती पुढे जाईल. जॉईंट फॅमिली जो सिस्टम असतं ना, जॉईंट फॅमिली सिस्टम काय असतं? जॉईंट फॅमिली सिस्टम असं असतं की सगळेजण टोटल आहेत ना, ती लोक अख्ख्या फॅमिलीसाठी विचार करत असतात है ना, आणि त्यांचं सगळ्या फॅमिलीसाठी होत असतं. आणि म्हणजे न्यूक्लिअर फॅमिली काय आहे? न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे प्रत्येक माणूस आपला आपला विचार करते आणि ती लोक वेगळं झालं, बरोबर. आता जॉईंट फॅमिली आणि न्यूक्लिअर फॅमिली फरक काय आहे की एक अख्खा मेन गोलचा विचार करते, एक स्वतः इंडिव्हिज्युअल विचार करते. नुसता एवढा विचार करण्याने आज न्यूक्लिअर फॅमिली एवढ्या न्यूक्लिअर झाल्यात की न्यूक्लिअर बॉम्ब त्याच्यासमोर काय नाही ना. भाऊ भावाशी बोलत नाही, बहिणी बोलत नाही. आपण आजूबाजू आपल्या बाजूवाल्याला आपण भेटतो, मग आपल्या भावाला आपण 10 वर्षातून एक टाइम पण नाही भेटत. अशी न्यूक्लिअर फॅमिली झाली का? कारण ती एक फिलॉसॉफी, एक त्या ह्याच्याने असा बॉक्स बनलेला आहे. तर त्या हिशोबाने तो बॉक्स आहे ना, आपल्याला तोरा घेऊन आपल्याला आपला बॉक्स कसा सुधारता येईल ते बघायचं आहे. कारण आपल्या बॉक्समध्ये आपण जर विचार करतो ना की एसाव आणि याकोब दोघं दुश्मनच आहेत, मग आपण न्यूक्लिअर फॅमिलीच्या बॉक्स मधून बघतोय एसाव आणि याकोबला. पण एसाव आणि याकोब खरोखर तोरामध्ये न्यूक्लिअर फॅमिलीच्या हिशोबाने आहेत काय? याकोबाला एसाव होण्याचं आहे. एसाव याकोबाला बघितल्यावर रडतंय. ती लोक न्यूक्लिअर फॅमिली नाहीत. न्यूक्लिअर फॅमिली एक दुसऱ्याला बघितल्यावर रडणार आहे. मग तो जो बॉक्स आहे ना, तो बॉक्स तुम्ही काढला ना, तो तुम्हाला खरोखरची खरी स्टोरी मिळते. आपल्याला जे सांगितलंय ना, आपल्याला जे शिकवलंय ना, कारण त्या बॉक्स मधून आपल्याला कोणीतरी शिकवलंय. तर आता आपण प्रोसेस जो उलटा करतो ना त्याच्यामध्ये काय करतो, आपण तोरामधून आपण काय आहोत ते विचार करून आपल्याला स्वतःला चेंज करतो आपण. आता थिअरी ऑफ, आता आपण आपल्या टॉपिकवर येऊ, पण थिअरी ऑफ काय आहे ती? ओरिजिन है ना, डार्विन्स थिअरी ऑफ ओरिजिन. सगळ्यांना माहितीये. शरण आंटी बिझी आहे वाटतंय. थिअरी ऑफ हा ओके. तर डार्विन्स थिअरी ऑफ ओरिजिन है ना, ती डार्विन्स थिअरी ऑफ ओरिजिन आल्यापासून माणसांचा अख्खा जो तोराच्या बद्दल आणि रिलिजनच्या बद्दल या गोष्टींबद्दलचा जो हे होता ना, ओके, तोराचा आणि ह्याच्या या सगळ्या गोष्टी होत्या ना, तो सगळ्यांना चेंज केलाय माणसांनी. माणसं एवढी कट्टर झालीत ना की ती लोक कट्टर बोलतात की 6000 वर्ष झाली क्रिएशनला, त्या आधी कायच नव्हता. 7 बायबल बोलतंय 7, पण तो ख्रिश्चन व्ह्यू आहे. तोराचा तसा कधी व्ह्यूच नव्हता. तोरामध्ये कब्बॅलिस्टिकल आणि कब्बाला आणि मिद्राश मध्ये पण असं आहे की हा कितवा क्रिएशन आहे, असं डिस्कशन आहे की हा पहिला क्रिएशन नाही, हा सेकंड सायकलचा सेकंड क्रिएशन आहे. पण तो ख्रिश्चन व्ह्यू आहे की 6000 वर्षामध्ये 6 दिवसामध्ये देवानी बनवला आणि आता 6000 वर्ष झाली करून. तो ख्रिश्चन व्ह्यू आहे. ख्रिश्चन लोकांनी लिटरल बायबल मधून घेऊन त्या लोकांनी कॅल्क्युलेशननी तो व्ह्यू काढलेला. आणि त्या व्ह्यूवर मग काय माणसांनी केलंय की डायनॉसॉर नसतात, काय नाही ते तुमचा हे काय बोलतात बिलीफ टेस्ट करायसाठी देवानी जमिनीमध्ये काढून ठेवला होता आणि तुम्हाला आता मिळाल्यावर तुम्ही बिलीव्ह करता की नाही देवानी 6000 वर्षात बनवली की नाही ते. पण तो व्ह्यू तोरा नाही, तो व्ह्यू देत आहे. तोरा कुठेच नाही सांगत तुम्हाला 6000 वर्षात बनवली. तोरा तुम्हाला जेव्हा एज सांगायला लागते ना तेव्हा आदामनी फल खाल्लाय आणि आदाम आता मरणार आहे आणि आदाम त्याचा एज काउंट करायला लागते. का काउंट करते तो एज? कारण तो मरणार आहे, त्याला माहिती आता तो मरणार आहे म्हणून तो एज काउंट करते ना. तो एज काउंट करते की मी 1000 वर्ष जगणार आहे, आता मला 1000 वर्ष काउंट केली पाहिजेत है ना.
तुम्हाला जर महिन्याच्या एंड मध्ये लोनचा पेमेंट करायचं असतं ना, लोन पेमेंट करायचं असतं, तर तुम्ही काउंट करता ना माझा पगार कधी होणार आणि मला कसं हे करायचंय. पण तुम्हाला जर नाही द्यायचंय तर तुम्हाला काय तारीख आहे ते पण नाही माहिती पडणार आहे. म्हणजे लिटरली मी बोलतोय की तुम्ही जर आहे ना टेन्शन फ्री असाल ना, तर तुम्हाला विचारायला लागतं माणसांना, अरे काय तारीख आहे रे आज, है ना. पण तुम्ही काउंटिंग नाही करत. तुम्हाला काउंटिंग कशासाठी लागतं, काहीतरी गोष्ट करासाठी, काहीतरी गोष्ट ठरवासाठी, काहीतरी गोष्ट टाइमच्या ह्याच्यामध्ये ट्रॅव्हल करायसाठी तुम्हाला टाइम काउंट करायला लागतो. मग तो काउंटिंग जो आहे ना, तो आदामापासून तेव्हा चालू झाला, तेव्हा आदामाला समजलं की तो मरणार आहे. म्हणून आदामाने त्याच्या बर्थ पासून काउंटिंग सुरू केलं. म्हणून आपला न्यू इयर जो आहे ना, तो आदामाच्या ह्याच्यापासून येतो, क्रिएशनच्या पासून नाही. क्रिएशनचा जो टायमिंग होता ना, तो क्रिएशनचा टायमिंग 6 दिवसाचा होता, पण तो आदामनी नाही काउंट केला 6 दिवसाचा. तो कोणी काउंट केला? देवानी काउंट केला. मग देवाचा जो काउंटिंग आहे ना, तो वेगळा काउंटिंग आहे, तो देवाचा काउंटिंग आहे. देवाला वेगळ्या गोष्टीसाठी देवाने काउंट केलाय. देवाला माहिती आहे की प्रत्येक सायकल मध्ये काय करायचंय, प्रत्येक सायकल मध्ये काय. तर तो एजिस सारखा आहे तो काउंटिंग. दिवस झाला आणि रात्र झाला. एरे बबोकेर, पहिल्या दिवशी एरे बबोकेर व्हायला सणच नव्हता. पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी सण नव्हता. मग संध्याकाळ आणि सकाळ कशी झाली, है ना. मग संध्याकाळी सकाळ म्हणजे सनराईज आणि सनसेट नाही. संध्याकाळी सकाळ म्हणजे एक असा ऍबस्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट आहे जो सेम सनराईज आणि सनसेट त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला सांगतं. म्हणजे सनराईज आणि सनसेट मध्ये जे होतं ना, ते ओरिजिनल कॉन्सेप्टचा काहीतरी एक 160th पार्ट आहे. म्हणजे सकाळ झाल्यावर जे होतं ना, ते तसा काहीतरी त्या टायमाला झाला, म्हणून त्याला सकाळ बोललेला. इथं सन आला म्हणून सकाळ नाही झाली, सनराईज झाला म्हणून सकाळ नाही झाली. आणि नाईटला काय होतं, इव्हनिंगला काय होतं, नाईटला काय होतं, ते जे होतं ना, त्या गोष्टींनी त्याला नाईट बोललेला आहे. तो एक एज आहे, एक एज होता ज्याच्यामध्ये सनराईज सारखा ज्या गोष्टी होतात ना, ते सन आल्यावर काय होतं, सन आल्यावर सगळ्या गोष्टी ऍक्टिव्ह होतात, है ना. सगळ्या गोष्टी ऍक्टिव्ह होतात आणि सगळ्या गोष्टी काम करायला लागतात. ओके. आणि सनसेट झाल्यावर काय होतं, सगळ्या गोष्टी झोपायला लागतात, सगळ्या गोष्टी आपला आराम करायला लागतात. तसा तो एक एज आहे, एक एज असा होता ज्याच्यामध्ये सगळा ऍक्टिव्ह होता. आणि मग तो एज संपत आला तेव्हा त्या ऍक्टिव्हिटी कमी झाल्या, आणि तो ऍक्टिव्हिटी कमी झाल्यावर सेकंड एज आला. तर तो एज किती पण मोठा असू शकते. आपल्या काउंटिंग प्रमाणे तो बिलियन इयर्स पण असू शकते. कारण तो आधीचा जो पिरियड आहे ना, तो आधीचा पिरियड जो हे आहे ना, तो आपल्यासाठी नाही, आपल्या काउंटिंग साठी नाही, तो वेगळ्या काउंटिंग साठी आहे. ओके. आणि तो जेव्हा तो बोलते ना डे, योम एखाद ना, योम एखाद बोलते म्हणजे वन डे असा बोलते. वन डे, फर्स्ट डे पण नाही बोलत, वन डे. म्हणजे पहिले आपल्याला ना तो डेफिनेशन देते की एक असा झाल्यावर असा झाला ना, त्याला एक दिवस बोलायचा, असं आपल्याला डेफिनेशन देते. तो फर्स्ट डे नाही बोलत, तो वन डे बोलते. म्हणजे वन डे काय आहे की हा अख्खा जो सायकल झाल्यावर जो जाते त्याला वन डे. तसा आपण ह्या जगामध्ये आहे ना जे काम करतो, आणि तो काम करून आपला तो काम केल्यावर घरी येतो, आराम करतो, तो वन डे असा त्याला सेम डेफिनेशन मध्ये आपण आपल्या डेला बसवलेला आहे. ओके. तर मग डायनासोर होतं की नाही, म्हणजे आजचा क्लास आहे आपला. जुडा हा, होतं डायनासोर की नाही होतं. कारण आतापर्यंत ख्रिश्चन लोकांनी सांगितलं की डायनासोर नव्हतं, आणि आपलं खूप दाती लोक पण तेच मानतात, आणि कितीतरी रिलिजन पण तेच मानायला लागलं की नाही होता, 6 दिवसात झालं. आणि आता आपल्याला टेस्ट करायसाठी ते बोन बिन ठेवलं, हाड्या ठेवलं, त्यांनी ते ठेवलं. आणि अर्थचा एवढा एजच नाही, माणूस 6000 वर्षापूर्वी सगळा झाला. माणसाला लास्ट दिवशी 5व्या दिवशी 6व्या दिवशी दुपारी बनवला, आणि आपण चूक केली लगेच झाल्या आणि काउंटिंग करतोय. आणि आता शब्दात लागणार आहे, मग सगळा डिस्ट्रॉय होणार आहे, जजमेंट डे हे ते सगळा बोलतात ना, बॉक्सच्या हिशोबाने बघितला तर सगळ्या वॉर करणार, मारणार आहेत, एक दुसऱ्याला खलास होणार आहेत. मग सगळेजण आपलं जे चांगलं आहे तेच राज जगणार आहेत. मग अशी आयडिया आहे की दुसरी जण आपली सेवा करतील, आपण राजासारखं राहू. असा आपण देवाने आहे ना आपल्याला देवाच्या इमेज मध्ये बनवलं. आपण आता काय करतो, आपण देवाला आपल्या इमेज मध्ये बनवायला चालू केलंय.
आपण आपल्या देवाला ना आपल्या इमेज मध्ये बघतोय. मी जर असा असेल तर देव पण असा असेल. मला जर राग येते तर देवाला पण राग येते. असा तसा नाही, उलट आहे. देवाच्या इमेज मध्ये आपण आहे. आपल्याला जे होतंय ना तो 1000 टाइम कमी आहे, पण देवाला जे होते ना, देवाला सगळा मोठा पिक्चर माहिती आहे. देवाच्या ह्याच्यात सगळ्या ज्या गोष्टी होतात ना ते वेगळ्या लेवलला होतात. म्हणजे जजमेंट हे ते सगळा, म्हणजे घड्याळ असतं ना, घड्याळ मेकॅनिकल घड्याळ माहितीये ना, त्याच्यामध्ये हे फिरतं ते फिरतं. तर तसा मेकॅनिकल अख्खा घड्याळ बघितला तर तुम्हाला टाइम दिसतं, पण उघडल्यावर तुम्हाला दिसतं ना हे फिरतंय ते फिरतंय ते फिरतंय ते फिरतंय. तर तसा आपण आहे ना त्या छोट्या छोट्या क्लॉक्स आहोत घड्याळातलं. आपल्याला अख्खा पिक्चर नाही दिसत, म्हणून आपल्याला जजमेंट आहे, हे आहे, मी ह्या टायमाला तिथे जाऊ, तो हा मरणार आहे, तो जिणार आहे, असं सगळं आहे. पण तो क्लॉक आहे अख्खा ह्या वर्ल्डच्या ह्याच्यामध्ये. तर देवाला तो अख्खा घड्याळ दिसते, आपल्याला नाही दिसत आहे. चालू करू डायनोसरचा? कोणाला काय आहे, कोणाला काय आहेत? आपण तोरामधून बघू ना डायनोसर कुठे होतं. अच्छा एक एशली वो फोटो बता ना जरा. हा बघा, हा जोशुआच्या घरी जोहार पहिला पुस्तक आहे जोहारचा. ओके ओके. हा तर जोहार मध्ये पण आहे ना, असा मिद्राशीमच आहे. जे मिद्राश आता आपण जे स्टडी करतो तसंच, पण मिद्राशीम पण आहेत आणि पण डीप मिद्राशीम आहेत आणि वेगवेगळ्या लेवलचे आहेत. पण ह्याच्यामध्ये हा कोणाचा आहे? सुलाम म्हणजे यहुदाबर्ग ना, यहुदाबर्गचा जो गुरु आहे त्यांनी बाला सुलाम बोलतात त्याला, अश्लाक, राबी अश्लाक. तर त्या लोकांनी त्यांनी ट्रान्सलेट केलेला कॉमेंट्री लिहिलेला असं जोहारचा पुस्तक आहे. तर ऍक्च्युली तुम्हाला दाखवील की हा नुसता बेरेशीतवर आहे. हा बेरेशीतवर आहे आणि प्रोलोग आहे, म्हणजे स्टार्ट आहे नुसता त्याच्यामध्ये हे केलेलं. तर ऍक्च्युली दाखवाल किती बुक असतात त्याच्यात, किती पुस्तक असतात. नाही तुम्हाला वाटेल हा एकच पुस्तक वाचलं की झाला जोहार वाचून. तर जोशुआच्या घरी जो आहे ना तो तुम्हाला दाखवतो, पण तुम्हाला आयडिया घ्यायला की बॉक्स अजून मोठा करायला तुम्हाला अजून किती वाचायला लागेल. ऍक्च्युली अरे हेच पुस्तकाचा फोटो दाखवला. ओके ओके. आहे का ऍक्च्युली? हाँ, एक मिनट. तो मैं दिखाता है मेरे फोटो. नहीं, वो है वो. हा हे आहेत ना, हे दिसलं हे पुस्तक. ओके, हे 23 पुस्तक आहेत अशी. तर या 23 पुस्तकांमध्ये तो जोहारचा एक आपलं जे तोरामध्ये पराशा आहेत ना, त्या पराशावर काय काय वेगवेगळ्या मिद्राशीम आहेत, वेगवेगळ्या डिस्कशन आहेत, वेगवेगळ्या गोष्टींनी लेवलनी स्पिरिच्युअल वर्ल्ड कसा अंडरस्टँड केला आहे आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ओके, पण ह्याच्यावर पण अजून कितीतरी कॉमेंट्री आहेत. पण हे आता नुसता तोराचा ह्या जो कब्बालिस्ट आहे ना, या कब्बालिस्टनी त्याचा जो सेट बनवला ना व्हॉल्यूम, तर 23 व्हॉल्यूम झालं. तसा एका दुसऱ्या कब्बालिस्टनी बनवलं तर 52 व्हॉल्यूम्स आहेत त्याचं. ओके, तर ओके ऍक्च्युली यू कॅन रिमूव्ह इट. तर हे जे म्हणजे पुस्तक आहेत ना, तर त्या पुस्तकामध्ये आता मी तुम्हाला ना असं लास्ट टाइम स्टोरी सांगितलं ना की जोहार मध्ये नोआचा असं लिहिलंय. तर आता मला ते शोधून नाही काढता येणार, कारण मला 21 बुक घेऊन शोधायला लागतील बसून कुठं होता करून. ओके, तर मी मेमरी मधून सांगेन. मग आता पण मी जे सांगेन ना, तर मला मिळालं तर मी दाखवीन, नाही तर मी मेमरी मधून सांगेन तुम्हाला. कारण मला नक्की नाही माहिती, कारण ती नोआची स्टोरी इथं बेरेशीत मध्ये नाही. तिथं नोआची स्टोरी वेगळ्या ह्याच्यामध्ये, वेगळ्या पराशामध्ये त्यांनी नोआच्या स्टोरी मधला वापरलेला. मला वाटतं अब्रामाच्या ह्याच्यात वापरलाय की मोशेच्या ह्याच्यात वापरलाय, असा म्हणजे वेगळ्या ह्याच्यामध्ये कम्पॅरिझन केलं, किंवा पिनहासच्या ह्याच्यामध्ये वापरलाय असं मला वाटतंय. तो डिस्कशन आहे ना तिथं वेगळ्या ह्याच्यामध्ये आहे. तर ते एवढा मला प्रिसाइज नाही माहिती आहे. ओके, तर शोषणा आंटी, शोषणा मावशी, आपला आहे ना बेरेशीतचा तिसरा दिवस वाचायचा त्याला. म्हणजे शोषणा आंटी इज गोइंग टू रीड समथिंग. तोरा बेरेशीत पाहिजे तर पहिल्यापासून पण वाचू शकता, असं काय नाही. तू बोल, कुठून वाचू? मी पहिला आता काढून ठेवलं, तू बोल तिसऱ्यातून. म्हणजे 9 पासून 6व्या लाईनीपासून वाचू. 6व्या लाईन, दुसरा दिवस. दुसरा दिवस. 6. ओके. हा, वाचू? वाचा कंटिन्यू वाचा. हा. मग देव बोलला, जलांच्या मध्यभागी
अंतराळ हो व ते जलास दुभागणारे हो. असे देवाने अंतराळ केले आणि अंतराळाखालच्या व वरच्या जलास वेगळे केले आणि तसे झाले. देवाने अंतराळास आकाश म्हटले आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली हा दुसरा दिवस. मग देव बोलला. ओके आंटी एक एक दिवस थांबा. ओके ओके. तर दुसऱ्या दिवशी देवाने काय केलंय, दुसऱ्या दिवशी देवाने डिव्हिजन केलेलं आहे. ओके डिव्हिजन केलेलं आहे, आकाश आणि पृथ्वी डिव्हिजन केलंय. तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे ना की दुसऱ्या दिवशी देवाने सांगितलं नाही की हे चांगले आहे असं नाही देव बोललाय. अँड इट वॉज गुड नाही बोललाय ना. पहिल्या दिवशी देवाने बोललाय लाईट बनवली इट वॉज गुड, दुसऱ्या दिवशी इट वॉज गुड नाही बोललाय. ओके म्हणजे डिव्हिजन देवाच्या पण डिव्हिजन येणं चांगला नाही. देवानी जरी आकाश आणि पृथ्वी वेगळी केली ना तर त्याच्यामध्ये देवानी जो आकाश आणि पृथ्वी वेगळी केली त्याच्यामध्ये डिव्हिजन झालेलं आहे, म्हणून तिथं सेकंड डे मध्ये गुड नाही लिहिलेलं आहे. जोहार काय बोलते की कुठल्या पण टाईपचा डिव्हिजन असेल ना तो डिव्हिजन चांगला नसतो. ओके नेक्स्ट थर्ड तिसरा दिवस. ऐकू येत आहे ना? येते बरोबर येते. हा. मग देव बोलला, आकाशाखालच्या जलांचा एक ठिकाणी संचय हो व कोरडी जमीन दृष्टीस पडो. आणि तसे झाले. देवाने कोरड्या जमिनीस भूमी म्हटले व जलांच्या संचयास समुद्र म्हटले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. तेव्हा देव बोलला, हिरवळ बीज बघा देणारी. आता देव आणखी एक मिनिट आता इथं देवाने तो जल जेव्हा एकत्र केला तेव्हा देव तिथं काय बोलते इट इज गुड आहे ना. डिव्हिजन केला तेव्हा गुड नाही, पण जेव्हा पृथ्वीवर पण पाणी एक ठिकाणी जमा केलं ना तेव्हा तो गुड आहे. ओके पुढं. तेव्हा देव बोलला, हिरवळ बीज देणारी वनस्पती आणि आपापल्या परी सबीज फळे देणारी फळझाडे भूमी आपल्यावर उपजवो. आणि तसे झाले. हिरवळ आपापल्या परी बीज देणारी वनस्पती आपापल्या परी सबीज फळे देणारी फळझाडे भूमीने उजविली. देवाने पाहिले की हे चांगले आहे. आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली हा तिसरा दिवस. ओके आता तिसऱ्या दिवशी मध्ये आपल्याला आपण काय बघितलं, देवाने जेव्हा सगळं पाणी एक जागेत जमवलं आणि समुद्र बनवलं तेव्हा देव काय बोलला इट इज गुड. म्हणजे डिव्हिजन नॉट गुड है ना. गुड काय आहे एकत्र राहणं गुड आहे. ओके पण तिसऱ्या दिवशीच्या याच्यामध्ये देवाने झाडं बनवली है ना, हिरवळ बनवली झाडं. पण त्या झाडं बनवली ना त्याच्यामध्ये ना एक आहे ना गोष्ट अशी आहे ना की ती एकदम स्लोली आणि एकदम लक्षपूर्वक वाचली ना तर आपल्याला समजतं. ओके तर ती काय गोष्ट आहे ना ती ट्रान्सलेशन मध्ये ना बरोबर ट्रान्सलेट नाही करत बहुतेक करून. सगळ्या ट्रान्सलेशन मध्ये ट्रान्सलेट बरोबर नाही केलेले असतात. आपण हिब्रू मध्ये बघू आणि मग आपण ते ट्रान्सलेशन मध्ये काय आहे ते बघू. ओके जोशवा पासूक 11 11वी लाईन. ויאמר אלוהים תדשא הארץ דשא. תדשא הארץ דשא म्हणजे the earth sprout grass. खरोखर देशे म्हणजे ग्रास, व्हेजिटेशन ट्रान्सलेट होतं. एसेव मजरिया झेरा सीड बेअरिंग प्लांट्स. एसेव मजरिया झेरा फ्रूट एच प्री ओसे प्री fruit tree that makes fruit lemino of its kind. Fruit tree that makes fruit of its kind. Asher zar'obo al haaretz, that zar'obo seed is inside it, which has its seed inside it. Al haaretz, on the land, Vayhiken. So and it was so. So it says again. I'll read. First, Tadsheh haaretz esev, that earth bears fruit, grass. Mazriya zera, that sprouts seeds. Etzpri, fruit trees. Osepri, that makes fruit lemino according to its variety, according to its kind. Asher zar'obo, that has its seeds inside it.
al haaretz, on the earth, vahi ken, and that's how it was. Vatotseh haaretz, and the earth brought forth deshe, grass, esef. Deshe, esef, mazriya, zera. Grass and vegetation, you could say. Mazriya, zera, seed bearing, which had its seed inside of it, lemino, according to its kind. Ve'es, and trees, osepri, that made fruit, asher zarobo, that had its seed inside it, leminehu, according to its kind. Vayar Elohim kito, when God saw that it was good. आता आता ह्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे ना ते जोशुआ तुम्हाला सांगेल, कारण ह्याच्यामध्ये काहीतरी डिफरन्स आहे. ओके, आणि तो डिफरन्स काय आहे ना ते जोशुआ तुम्हाला सांगेल, मग आपण त्याच्यावर डिस्कस करू. कसं आहे, थर्ड नाही सॉरी 11 सांग ह्याच्यावर. 11th वर्स मध्ये जेव्हा परमेश्वर कमांड करतो तेव्हा कमांड मध्ये एच प्री ओसे प्री असं लिहिलेलं आहे. एच प्री फ्रूट ट्री, दॅट इज द ट्रान्सलेशन. फ्रूट ट्री बेअरिंग फ्रूट. Fruit tree bearing the seeds inside. नाही, फ्रूट ट्री बेअरिंग फ्रूट whose seed is inside. म्हणजे फळ झाडे ज्याच्यावर फळ येईल त्याच्यामध्ये त्याची सीड असेल, असा हे आहे. ओके, फळ झाड ओसेप्री, that makes fruit with its according to its kind. आणि ज्या वेळेला ते होतोय 12th वर्स मध्ये अर्थ is पृथ्वी बनवते, or brought forth vegetation. So over there it says, instead of saying etz pri osepri, it says etz osepri, a tree that makes fruit, in which there is the seed according to its kind. So the difference is, मी सांगतो. ओके, दोघांमध्ये फरक काय आहे? देवाने जेव्हा आज्ञा केली ना तर देवाने काय सांगितलं की फळांची झाडे, फळांचा झाड ज्याच्यामध्ये फळ येईल, फळ झाड ज्याच्यावर फळ येईल, फळ झाड ज्याच्यामध्ये फळ येईल आणि त्या फळामध्ये बी असेल त्या झाडाची, असा देवाने कमांड केला. आणि जेव्हा पृथ्वीनी बनवला ना तर पृथ्वीनी काय बनवला? पृथ्वीनी झाड बनवला ज्याच्यावर फळ येईल आणि त्या फळामध्ये बी येईल. ओके, डिफरन्स काय आहे की देवाने काय सांगितलेलं? फळ झाड, आणि पृथ्वीनी बनवला झाड, फळ झाड नाही बनवला. म्हणजे आपला बॉक्स काय बोलतो, आपण जो ऐकतो फळ झाड तेव्हा आपण काय ऐकतो? फळ झाड म्हणजे झाड ज्याला येतो फळ, त्याला फळ झाड बोलतात. पण तसा नसला पाहिजे, कारण बॉक्सच्या बाहेर विचार केला तर फळ झाड म्हणजे झाड जो फळ आहे, झाड जो खाऊ शकतो, झाड ज्याला फळाची क्वालिटी आहे. म्हणजे आपण बार्क तोडून खाऊ शकतो, लीफ तोडून खाऊ शकतो, झाड फळ आहे, अशी गोष्ट पाहिजे होती परमेश्वराला. फळ झाड म्हणजे झाड दॅट इज कन्झ्युमेबल ॲज अ ऊसासारखा. राईट, ऊसाचं झाड कसं असतं? तुम्ही ऊस तोडून ऊस पण खाऊ शकता, बरोबर ना? तर देवानी जो आज्ञा दिली होती ना प्रत्येक झाडाला, प्रत्येक पृथ्वीला जी आज्ञा दिली होती ती काय आज्ञा होती की फळ झाड बनव. फळ झाड म्हणजे अख्खा झाड फळ असत आणि त्याच्यावर फळ येईल आणि त्या फळामध्ये बी असत. म्हणजे त्या झाडावर बी, झाड नुसता बी नाही, फळ झाड, तो झाड अख्खा फळासारखा असेल, पण त्याच्यावर जेव्हा परत फळ येईल ना तर त्या फळामध्ये बी असेल आणि त्या बी लावल्यावर परत तसाच फळाचा झाड येईल. पण पृथ्वीनी काय बनवला? पृथ्वीनी झाड बनवला ज्याच्यावर फळ येईल आणि फळ आल्यावर त्या फळामधून परत झाड येईल असा. ओके, म्हणजे आता ह्याच्यामध्ये डिफरन्स समजला की झाडाने एक डिसिजन घेतला, पृथ्वीने आणि झाडाने एक डिसिजन घेतला. काय डिसिजन घेतला? की मी असं झाड नाही बनवणार ज्याला सगळेजण खाऊ शकतील, कारण मी जर फळ झाड बनवला तर मी डिस्ट्रॉय होईल ना, झाड डिस्ट्रॉय होईल ना. त्याला स्वतःच्या ह्याच्यासाठी त्यांनी काय केलं? त्यांनी झाड बनवला. ओके, समजला तुम्ही? तर ह्याच्यामध्ये आहे ना, पण हे झाल्यावर आहे ना देव तिथं बोलते की यांनी हे चांगला होता करून. का चांगला होता? कारण ओरिजिनल ह्याच्यामध्ये देवाला काय करायचं होता? देवाला असं पाहिजे होता की पृथ्वीवर पण तुम्ही आहे ना, जेव्हा पृथ्वीवर याल ना तर पृथ्वीवर तुम्हाला आहे ना, तुम्ही जे कराल ना त्याचा फळ तुम्हाला लगेचच्या लगेच इथं मिळेल. तुम्ही चांगला काम केलं तर चांगल्या कामाचं फळ तुम्हाला लगेचच्या लगेच मिळेल. इथं असा होता
फळ झाड होता आणि मग त्याचा जो फळ येईल ना तिकडच्या जगामध्ये जो फळ येणार होता ना त्याच्यामध्ये तुम्हाला परत त्याचा हे मिळणार होता. पण पृथ्वीने काय डिसिजन घेतला, झाडांनी काय डिसिजन घेतला की हे जजमेंटच्या हिशोबाने बरोबर नाही. कारण दुसऱ्या दिवशी जेव्हा देवाने डिव्हिजन केलं ना तेव्हा डिव्हिजन केलं म्हणजे काय झालंय त्या दिवशी जजमेंट आला या जगामध्ये. तो जजमेंट आहे ना त्या अर्थनी वापरून काय सांगेल जजमेंटच्या प्रमाणे हे नाही, जजमेंटच्या प्रमाणे तो इथं मेहनत करल, माणूस किंवा कोण पण असेल तो इथं मेहनत करल म्हणजे तो इथं झाड लावल आणि त्याचा फळ तिथं खाईल, झाड नाही खाईल. ओके, समजते तुम्हाला? पण ह्याचा जो इफेक्ट काय झाला, ह्याचा इफेक्ट असा झाला की ती झाडं जी होती ना ती झाडं आहे ना ह्या पृथ्वीवर एवढी वाढायला लागली ना की हा अख्खा पृथ्वी आहे ना झाडांनी भरली गेली. कारण आता ती पृथ्वी जी बनवली होती ना त्या पृथ्वीवरची झाडं आहेत ना कोणच खाऊ शकत नव्हतं. पृथ्वीवर जी झाडं उगत होती ना त्या टायमाला ती झाडं कोणच खाऊ शकत नव्हता. कारण त्या झाडांनी डिसिजन घेतला होता की माझ्या ह्याच्यासाठी, माझ्या सेफ्टीसाठी मी झाड बनवीन, मी फळझाड नाही बनवीन. ओके, तर त्याच्यामुळे पृथ्वीवर जी जागा होती ना, जी जमीन होती ना ती अख्खी जमीन कशाने भरली होती? ग्रीनरीनी भरली होती. ओके, आता ते सायन्स मध्ये तुम्हाला कसा बसवा ते तसा बसवा. ओके, त्या टायमाला मग देवाने पुढच्या दिवशी काय बनवला आणि वाचा पुढचा दिवस. क्वेश्चन्स आहे आतापर्यंत कोणाला? मी माझ्या मनातलं काय नाही सांगितलं, मी तोरामधलाच सांगितलं. असा विचार करून नका काहीतरी नवीन समजला तुम्हाला. ते तोरामध्येच आहे. तिथं एक जागेमध्ये झाड, फळवाला झाड, एक नुसता झाड आहे ज्याच्यावर फळ येतं, फळ झाड ज्याच्यावर फळ येईल आणि एक आहे झाड ज्याच्यावर फळ येईल. असा डिफरन्स आहे दोघांमध्ये. एक वर्डचा डिफरन्स आहे, पण एक वर्डच्या डिफरन्स मधून एवढा मोठा गोष्ट आपल्याला समजू शकतं. ओके, 14 वर्ष. वाचू ना. हा, मग देव बोलला, दिवस व रात्र ही भिन्न करण्यासाठी आकाशाच्या अंतराळात ज्योती होत, त्या चिन्हे, ऋतू, दिवस व वर्षे दाखविणाऱ्या होत. पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशाच्या अंतराळात त्या ज्योती होत आणि तसे झाले. देवाने 2 मोठ्या ज्योती केल्या, दिवसावर प्रभुत्व चालविण्यासाठी मोठी ज्योती आणि रात्रीवर प्रभुत्व चालविण्यासाठी लहान ज्योती. आणि त्याने तारेही केले. पृथ्वीवर प्रकाश पडावा, दिवस व रात्र यावर प्रभुत्व चालवावे आणि प्रकाश व अंधकार यास भिन्न करावे. म्हणून देवाने आकाशाच्या अंतराळात त्या ज्योती ठेविल्या. देवाने पाहिले की हे चांगले आहे. आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा 4था दिवस. ओके, आता 4थ्या दिवशी देवाने काय बनवलंय? सूर्य, चंद्र है ना. पण जी तिसऱ्या दिवशी बनवलेली प्लांट आहेत ना, ती प्लांट आहेत ना तेव्हा सूर्य नाही आहे, है ना. पुढच्या सायकल मध्ये सूर्य आलाय. म्हणजे जी त्या टायमाला पहिली जी स्टार्ट मध्ये जी बनवलेली प्लांट आहेत ना ते फोटोसिंथेसिस वर नाही जगत आहे, ते कुठल्या तरी वेगळ्या सिस्टम वर जगत आहेत. ती लोक सनलाईट घेऊन कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन नाही पण ती लोक काहीतरी वेगळ्या प्रकारे जगतायत. ओके, समजला? म्हणजे वेगळ्या टाईपची काहीतरी ते ट्रीज आहेत, वेगळ्या टाईपचा फ्रूट ट्रीज, वेगळ्या टाईपचा काहीतरी गोष्ट आहे. आणि आता आपल्याला त्या वेगळ्या टाईपचा फ्रूट ट्रीज ते सगळं नाही मिळत आहे. आपल्याला दिसते ते कुठं नाही दिसत आहे. आता आपल्याला फोटोसिंथेसिस करून करणार आहे, हे करणार आहे, ते म्हणजे त्या सायकल मध्ये जे झाडं आणि जे सगळं झालं ना ते ह्या जगामध्ये काहीतरी वेगळी गोष्ट करायसाठी झाला. ह्या जगामध्ये जे होता ना त्याच्यामधून घेऊन ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड हे जे आपलं ऍटमॉस्फिअर आहे ना ते बनवासाठी ते ट्री काम करत होतं. ओके, पण 4थ्या दिवशी जेव्हा सूर्य झाला, हे झाला, मग आता तो प्लांट आणि लाईफ सगळा चेंज व्हायला लागला. ओके, आता 5वी लाईन. 5वा दिवस किती लाईन आहे? 20. भरपूर जोरदार आहे म्हणून आवाज नाही आला. ठीक. मग देव बोलला, जीव जंतूंच्या थव्यांनी जले भरून जावत आणि पृथ्वीवरून आकाशाच्या अंतराळात पक्षी उड्डाण करोत. प्रचंड जलचर, जलात गजबजणारे व संचार करणारे प्रत्येक जातीचे सर्व जीव
आणि प्रत्येक सपक्ष प्राणी देवाने निर्माण केले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. देवाने त्यास आशीर्वाद दिला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, समुद्रातील पाणी व्यापून टाका आणि पृथ्वीवर पक्षी बहुगुणित होत. आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा 5वा दिवस. आता ह्याच्यामध्ये आपल्याला समजण्यासारखी कुठली गोष्ट आहे ना, ती गोष्ट काय आहे की तिथं देवाने जेव्हा बनवलं ना, तर देवाने आहे ना जी लाईफ म्हणजे आपल्याला जी माहिती आहे ना, प्लांट लाईफ पहिले बनवली विदाऊट सनलाईट होती तेव्हा. आणि मग सनलाईट बनवल्यावर मग देवाने काय बनवली, ॲनिमल लाईफ बनवली, म्हणजे फिश आणि ॲनिमल लाईफ बनवली. आणि फिश आणि ॲनिमल लाईफला काय लागतं, ऑक्सिजन लागतं, बरोबर. तर हा ऑक्सिजन जो ह्या पृथ्वीवर बनवायचं काम होता ना, तो त्या सायकल मध्ये झाला. त्या प्लांट लाईफ मधून जी नॉन फोटोसिंथेसिस करणारी जी लाईफ होती ना, ती फोटोसिंथेसिस मध्ये कन्वर्ट होऊन त्या लोकांनी मग या पृथ्वीवर ऑक्सिजन केला ना, तेव्हा या पृथ्वीवर ऑक्सिजन झाल्यावर देवाने फिश बनवलं आणि देवाने सगळ्या गोष्टी बनवल्या है ना, बर्ड्स आणि क्रिपिंग थिंग. पण तिथं लिहिलेलं आहे, काय लिहिलेलं आहे, तर एक गोष्ट लिहिलेली आहे, ती सगळ्यात लक्षात घ्या तुम्ही. वर्स 20 म्हणतो, वयोमेर एलोहिम इशरेत्सू हमाईम. आता हा शब्द इशरेत्सू शेरेच वरून आहे. म्हणजे शेरेच, आज मॉडर्न हिब्रू मध्ये शेरेच म्हणजे एनी काइंड ऑफ रेप्टाईल, बरोबर. तर इशरेत्सू हा माईम शेरेच असं लिहिलेलं आहे. सो वयोमेर एलोहिम, गॉड सेड दॅट the waters will bring forth, or waters will creep out. असा वर्ड आहे शेरेत्सू, म्हणजे waters will creep out, creeping things. पाण्यामधून क्रिपिंग थिंग झालं. शेरेच नेफेश म्हणजे लिव्हिंग थिंग, समथिंग विच इज अलाइव्ह. हाया ऑफ नेफेश हाया, that is one लिव्हिंग ॲनिमल. There are 3 things here. Ishretsu Hamaim, that this will come forth from the water, let us say, or creep out of the water. Sheretz, पहिला word is sheretz. Sheretz means reptiles, really. Nefesh Haya, living beings or whatever, living creatures. Ve of, and birds of that will fly. Al haaretz, which will fly on the land. Al penerakia, on the firmament or expanse of the earth. Hashamayim. Vayivra Elohim et ha-taninim, and God also created the giants, taninim ha-gedolim. Taninim ha-gedolim, again taninim we don't know, but it is, tanin is a crocodile really, or reptile. Another kind of reptile. Reptilians. गेदोलिम म्हणजे मोठं. Vayivra Elohim et ha-taninim ha-gedolim, the big reptiles. Ve kol nefesh ha-haya, and all the living beings or living animals. Ha-romeset asher sharatsu hamayim. How does it translate? Romeset? What for? Swarms. Forth in swarms. Every kind of thing that creeps, which the water brought forth in swarms. Asher sharatsu hamayim leminehem, according to their kind. Ve'et kol of kanaf, and all kinds of birds, winged birds, leminehem, according to their kinds. Vayar Elohim ki tov, and God saw that it was good. Vayvarech el otam, and God blessed them. Elohim lemor, God said, Pru urvu, may you increase, be fertile and increase. Pru urvu, umil'u et hamayim, and fill up the water, bayamim, in the seas. Veha of yerev va'aretz, and the birds may increase on the land. Okay. दोन गोष्टीमध्ये डिफरन्स पण आहे. सगळं आहेत काय की गेलं सगळं. ऍक्च्युअली युअर देअर. बोलो ना. Yes. नाही थांबा ह्याच्यामध्ये. हा
मोर पीपल कॅन कम ऑन द स्क्रीन. अच्छा, तर ह्याच्यामध्ये आहे ना, पहिली आता तुम्हाला काय बघायचं आहे की देवाने आहे ना जे बनवलं ना, पाण्यामधून बनवलं ना, तर पाण्यामधून पहिली गोष्ट जी देवाने काढली आहे ना, ती काय क्रीपिंग थिंग्स आहे. क्रीपिंग थिंग्स म्हणजे काय की पाण्यामधून लाईफ, फिश आणि हे बनवल्यावर पाण्यामधून लाईफ क्रीप झाली आहे जमिनीवर. आणि ही जी क्रीप झालेली लाईन आहे ना, लाईफ आहे ना, ती रेप्टिलियन लाईफ आहे. आणि क्रीप झालेल्या लाईफ मधूनच बर्ड्स बनवलेले आहेत. तिथं मॅमल्स नाही आहेत, बर्ड्स आहेत. आणि ओके, आणि तिथं काय लिहिले तन्निनीम गेदोलिम, म्हणजे ती रेप्टिलियन आहे ना, गेदोलिम होतं. गेदोलिम म्हणजे मोठं मोठं रेप्टाईल्स होतं. ओके, म्हणजे आता तुम्हाला आहे ना त्याच्यामधून आहे ना तुम्हाला डायनोसॉर इथं हाय असं तुम्हाला वाटतंय डायनोसॉर आहे तिथं, कारण डायनोसॉर रेप्टिलियन्स आहेत, रेप्टाईल्स येते. आणि तन्निनीम गेदोलिम म्हणजे ते मोठं मोठं रेप्टाईल्स येते. ओके, आणि ते मोठं मोठं रेप्टाईल्स बनवलं त्यांनी. ते पाण्यामधून बाहेर आलं. का पाण्यामधूून बाहेर आलं? कारण पृथ्वीवर जागा नव्हती. पृथ्वीवर नुसतं सगळीकडे झाड आहे, झाडच झाड आहे सगळीकडे. आणि पाण्यामधून जे रेप्टिलियन येतात ते काय आता पाण्यावरून बाहेर आल्यावर ती लोक मोठं मोठं गेदोलिम होत आहेत. ओके, आणि मग देवानी जेव्हा त्यांना आशीर्वाद दिला ना, तेव्हा देवानी आशीर्वाद फक्त आहे ना फिशला आणि बर्ड्सला दिलाय, है ना शोषणा मावशी? देवानी जो आशीर्वाद दिलाय ना, तो फिश आणि बर्ड्सला दिलाय, रेप्टिलियनला नाही दिलेला. काय आहे तो? लाईन किती आहे? 23 line was God the blessed them, saying, "Be fertile and increase, fill the earth in the sea, and fill the waters in the sea, for the fish, and let the birds increase on the earth." And the bird increase on the earth. Reptilian ला काय दिला? आशीर्वाद. आशीर्वाद नाही, increase on. म्हणजे इन्क्रीज व्हायला आशीर्वाद नाही दिला. म्हणजे काय झालं, त्या सायकल मध्ये जे रेप्टिलियन बनवलं होतं, जे गेदोलिम तन्निनीम गेदोलिम होतं ना, त्यांना आशीर्वाद नाही मिळाला. म्हणजे आशीर्वाद नाही मिळाला त्याचा अर्थ काय आहे की ते डिस्ट्रॉय झालं. त्यांचा लिमिटेड टाइम दिलेला. त्यांना काहीतरी कामासाठी बनवलं होतं. कारण पृथ्वीवर जागा बनवासाठी त्या लोकांना बनवला होता देवाने. पृथ्वीवर जी झाड जंगल वाढला होता ना, कारण झाडाने काहीतरी डिसिजन घेतला ना, त्या डिसिजनने जे झाड झाडलं ना, ते चेंज करायसाठी देवाने रेप्टिलियन बनवलं, जे तन्निनीम गेदोलिम होतं. आणि त्यांना आशीर्वाद नाही दिलाय, कारण त्यांचा जो काम आहे ना, तो 5व्या दिवसात त्या दिवसापुरताच आहे. आणि तो दिवस संपल्यावर ती लोक संपतायत. कारण 6व्या दिवशी परत देव आहे ना रेप्टाईल्स बनवते. वाचा आता आणखी 6वा दिवस. मग देव बोलला, प्रत्येक जातीचे ग्राम पशु, रांगणारे प्राणी व वनपशु असे जीवधारी प्राणी पृथ्वी उपजवो. आणि तसे झाले. असे प्रत्येक जातीचे वनपशु, ग्रामपशु व जमिनीवर रांगणारे जीव देवाने केले. देवाने आता परत रेप्टाईल्स बनवलं. देवाने पाहिले की हे चांगले आहे. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू. बस आंटी, आपण माणसावर नको. नाही माणसाचं जास्त कॉम्प्लिकेटेड. सगळ्यात कॉम्प्लिकेटेड तोच आहे तो. पण परत माणूस बनवायच्या पहिले जेव्हा 6वा दिवस येते, तेव्हा 6व्या दिवशी देव परत काय म्हणते, क्रीपिंग थिंग्स परत बनवते. पण ते क्रीपिंग थिंग्स कुठलं बनवते? आज तुमच्या घरी जी पाल दिसतंय, सरडा दिसतंय, ते दिसतं ना, ते बनवते. पण जे त्याच्या आदल्या दिवशी बनवलं होतं ना, त्यांना मीच बराका नाही दिली देवानी. का मीच बराका नाही? त्यांचं तेवढंच काम होतं. त्यांचं काम होतं की त्या टायमाला अर्थ क्लिअर करून त्याच्यामध्ये हे आता पुढचा जो येणारच ना ऍनिमल लाईफ, ते ऍनिमल लाईफ हे करायचं. कारण बर्ड्सला आहे ना झाड पाहिजेत, तर बर्ड्स बनवलं देवानी. तेव्हा फिश बनवलं, बर्ड्स बनवलं. आणि जमिनीवर जागा बनवासाठी तन्निनीम गेदोलिम, क्रीपिंग थिंग्स, जे मोठं मोठं, तो मध्ये तुम्हाला ते सांगतोय. तोरा तुम्हाला नाही सांगत असं नाही, तोरा तुम्हाला सांगतोय. पण तोरा तुम्हाला ते तोराच्या भाषेमध्ये सांगते तुम्हाला. कारण तो तुम्हाला टी-रेक्स आणि डायनोसॉरस आणि सायन्स त्या भाषेमध्ये नाही सांगणार. ती नावं आपण दिलेली, नंतर दिलेली नावं. त्या लोकांना एकच नाव होता, तन्निनीम गेदोलिम. तन्निनीम गेदोलिम म्हणजे क्रॉकोडाईल सारखी दिसणारी मोठी मोठी क्रिएचर्स बनवलं होतं देवाने. आणि त्यांना मिचबरा काय नाही दिली? बर्ड्सला दिली, फिशला दिली, त्यांना नाही दिली त्या ह्याच्यामध्ये. तर तुम्हाला बिटवीन द लाईन वाचायला यासाठी आहे ना, कुठला वर्ड ऍड केलाय, कुठला वर्ड काढलाय, कुठला वर्ड जास्ती आहे, कमी आहे, ते सगळं बघितलं ना, तर तुम्हाला त्या गोष्टी दिसतात. दुसऱ्यांच्या बॉक्स मधून जर आपण बघितलं ना, तर थिअरी ऑफ एव्होल्युशन आपल्याला जर पाडायची आहे ना, तर आपण त्याच्यामधून तसा पण काढू शकतो. कारण तो कोणीतरी त्या बॉक्स मध्ये बसवासाठी ख्रिश्चन लोकांनी तो कधीतरी चालू केला, आणि तो चालू झाल्यावर आपण पण तसं बिलीव्ह करायला लागलो. पण तसं नाही सांगत आहे. तोरा सांगते की ह्या सगळ्या गोष्टी केल्या देवानी. कसा केला ना, सायन्स जे आपल्याला आज सांगते ना, त्याच्याशी चांगला सांगते आपल्याला.
की देवाने ॲनिमल लाईफ, प्लांट लाईफ बनवली ना पहिले स्टार्ट मध्ये, तर ती विदाउट फोटोसिंथेसिसची होती. का? कारण या पृथ्वीवर ऑक्सिजन नव्हता. सेकंड, मग जेव्हा सन बनला ना तेव्हा ऑक्सिजनची लाईफ झाली ना, तेव्हा वेगळी काहीतरी गोष्ट झाली. त्याच्यानंतर मग पुढच्या सायकल मध्ये प्लांट ॲनिमल लाईफ आली. म्हणजे तुम्ही जर अख्खा जे एव्होल्युशन कसा झाला ते बघायला गेलात ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मिळत. कारण तो कसा वाचायचा ना, ते तुमच्या बॉक्सने तुम्ही वाचा. तुमच्या बॉक्सने तुम्ही वाचाल ना, तर त्या एकदम ओपन बॉक्सने वाचा, ओपन ह्याच्याने बघा, तुम्हाला त्याच्यामध्ये सगळं दिसेल. ओके, क्वेश्चन्स. म्हणजे आपण क्वेश्चन घेऊ आणि मग आपण संपवू आता, की अजून चालू ठेवायचं आहे. थँक्यू शोषणा मावशी. अरे वेलकम वेलकम. आपल्याला मराठीमध्ये पाहिजे होतं आणि तुम्ही मराठीमध्ये वाचलात. कारण इंग्लिशमध्ये सगळ्या प्रत्येक ह्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये तो ट्रान्सलेशन आहे ना, त्या इंग्लिश ज्यांनी ट्रान्सलेट केलं त्याच्या बॉक्सनी केलेलं आहे. मराठीमध्ये पण आपण तसंच केलेलं आहे. पण हिब्रू मध्ये जसा आहे ना, तसाच्या तसा ट्रान्सलेट नाही करता येत. कारण तसाच्या तसा ट्रान्सलेट केला ना तर मिनिंग नाही होत त्याचा. म्हणजे दुसऱ्या लँग्वेज मध्ये त्याचं मिनिंग नाही होत. पण हिब्रू मध्ये जो लिहिलाय ना, एक वर्ड पण इकडचा तिकडे झाला ना, तर तोरामध्ये काहीतरी तो शिकवतोय आपल्याला. तो अख्खा काहीतरी शिकवतोय. त्या टायमाला पृथ्वीनी डिसिजन घेतला. काय डिसिजन घेतला? की ही पृथ्वी जजमेंटनी चालेल. झाड जेव्हा पृथ्वीनी बनवलं ना, तर त्यांनी डिसिजन घेतला की झाड पण फ्रूट आणि त्याच्यावर येणारा पण फ्रूट असं नाही. हा जग जजमेंटनी चालला पाहिजे. इथं कॉज अँड इफेक्ट करल त्याला भरल असं पाहिजे. म्हणजे झाड पाहिजे आणि फ्रूट पाहिजे, दोन्ही. देवाला तसा देव प्रेमळ आहे. काय नाही, त्याला पाहिजे होता की फ्रूट ट्री विथ फ्रूट. म्हणजे तू झाड पण खाशील, पान पण खाशील, सगळा खाशील आणि झाडाचा फ्रूट पण खाशील, असं पाहिजे होता. तो जजमेंट त्याच्यामध्ये जो आलाय ना, तो जजमेंट ह्याच्यासाठी आलाय कारण तो जजमेंट नसता तर मग हा जग ते ट्री जगू नाही शकलं असतं. कारण जास्ती प्रेम पण केलं ना तर गुदमराला होतं, है ना. सगळ्यांनी ट्री खाऊन टाकलं असं जंगल राहिलाच नसता. आज आपण झाड नाही खात तरी आपण किती झाडं कापलीत. तर जर खायची झाडं असती तर काय असतं, है ना. प्रत्येक गोष्टीला काहीतरी जजमेंट बॅलन्स असतं. तर त्या बॅलन्स साठी ती गोष्ट तिथं आपल्याला शिकवते की बॅलन्स. तो कधी आला? दुसऱ्या दिवशी आला. पण जेव्हा या जगामध्ये बॅलन्स आला ना, देवाने डिव्हिजन केलं आणि बॅलन्स आला ना, तर देव बोलते ना चांगली आहे ती गोष्ट. देव का बोलते चांगली नाही गोष्ट? कारण डिव्हिजन चांगला नाही देवाच्या हिशोबाने. पण जेव्हा तुम्ही डिव्हिजनला तुम्ही जेव्हा एकत्र करता ना, जजमेंट नसतं करायचं. पण जेव्हा डिव्हिजन केलेली गोष्ट आहे ना, त्याला एकत्र करायचा प्रयत्न करतो ना, तर एकत्र केलेल्या गोष्टी असतात. शालोम करायचा, एकत्र करायचा. त्या गोष्टीमध्ये काय असतं? त्या गोष्टीमध्ये चांगलं आहे ती गोष्ट. पण ती चांगली गोष्ट करताना मग जजमेंटचा विचार नाही करायचा. त्याने असा केला, हिने असा केला म्हणून असा आहे, आता तसं नाही. ते सगळं विसरायचा आणि मग तुम्ही करू शकता. जजमेंट ठेवला तर लांब लांब राहतील माणसं. म्हणजे सगळ्या गोष्टी लांब लांब राहतील. क्वेश्चन्स विचारा, मग आपण संपवू. अजून काय ऍड करायचं जोशुआ? हा, मी फक्त एक गोष्ट ऍड करीन की आपल्याला म्हणजे इकडून हे समजतं की परमेश्वराचा, मला हे जोडाने सांगितलं अगोदर पण आपल्याला काही करतोय, पण द सीड ऑफ व्हॉट इज कॉल्ड फ्री विल. आपल्याला ह्युमन बिंग्स मध्ये फ्री विल आहे, पण क्रिएशन मध्ये आहे म्हणजे ती कॅपॅसिटी की द ट्रीज वेन दे डिसाइडेड टू डू अकॉर्डिंग टू फॉर देअर ओन सिक्युरिटी. त्यांना भीती वाटत होती की त्यांनी फ्रूट ट्री बनवलं की सगळंच खाऊन टाकतील, सगळं प्राणी खातील त्यांना, त्यांची सिक्युरिटी म्हणजे याचा विचार करायची कॅपॅसिटी त्यांना ऍटलीस्ट द अर्थ हॅड इट, हुएवर वॉज क्रिएटिंग इट. तर तो सीड तिकडून सुरुवातीपासून आहे आणि दॅट इज द सीड रिअली विच गिव्स इज द ॲबिलिटी टू डू इव्हल ऑल्सो. काय इव्हल म्हणजे लेटर ऑन इव्हल टेक्स अ डिफरंट फेस, पण आफ्टर ऑल इट इज माय कॅपॅसिटी टू यूज माय फ्री चॉईस ना. ज्या वेळेला मी विचारतो मी फ्री आहे, मला परमेश्वराचं ऐकायचं आहे की नाही ऐकायचं आहे, माझा डिसिजन आहे, तर मी नाही ऐकायचं ठरवत, त्याला बोलतो आपण इव्हल ना. तर ती कॅपॅसिटी क्रिएशनच्या सुरुवातीपासून पण आपल्याला दिसते ह्या एका आणि म्हणजे फ्रूटच तर खायचा नव्हता त्याला. फ्रूट मध्ये कारण ती गोष्ट असेल म्हणूनच त्याला तो फ्रूट खायचा नव्हता, कारण ती कॅपॅसिटी त्याला ती थोड्या वेळाने इंटिग्रेट करायची होती. आफ्टर इट बिकम्स राईप और आफ्टर इट मॅच्युअर्स, व्हॉट एव्हर, दॅट वॉज गॉड्स प्लॅन. बट यू सी दॅट ऑल दीज थिंग्स समहाव लिंक विथ इच अदर
to then finally tell us why the fruit trees were forbidden. एकच गोष्ट नॉन कोशर होती. फ्रूट का ट्री का फॉरबिडन होता आदामसाठी, कारण ट्रीनी त्याचा फ्री विल परमेश्वराच्या विरुद्धात वापरला होता. सो एनिवे दॅट वॉज सम an idea that we expanded on that I wanted to share. Yes, Judah, questions? Yes, Are we please. going to also discuss पण म्हणजे 6वा दिवस परमेश्वरने माणूस बनवला तो पण नेक्स्ट क्लासमध्ये डिस्कस करणार आहोत काय? तसं असेल तर मग मी त्यावेळेला माझी ऑब्झर्वेशन सांगेन, नाहीतर आता सांगा म्हणजे मी अजून काय तयारी करतो मग. म्हणजे तसा क्लास घ्यायचा काय प्लॅन नव्हता केला, पण असेल तर मी घेईन. म्हणजे काय की जेवढा माणसांना जेवढा माणसांना पाहिजे त्या हिशोबाने मी क्लास घेईन. ओके. तर 6व्या दिवशी जे ऑब्झर्वेशन आहे ना, त्याच्यामध्ये परमेश्वर माणसाला बोलतं की फ्रूट ऑफ द ट्रीज अँड व्हेजिटेशन इज फॉर युअर फूड. व्हेरॅज तो प्राण्यांबद्दल असं बोलतं की यू विल रूल ओव्हर देम. तो आपल्याला असं नाही बोलत की प्राणी तुमच्या फूड साठी आहेत. नाही, मला असं वाटतं की बायबलच्या त्या वर्स मध्ये ओरिजिनल 6 डे वरती परमेश्वर माणसाचा फूड व्हेजिटेरियनच करतं आणि अॅनिमल्स तो बोलतं की यू विल रूल ओव्हर देम. आता कोण जर रूल करतं, आता किंग रूल्स द सब्जेक्ट्स, बट दॅट डझंट मीन ही कॅन ईट देम. बट आपण प्राण्यांना खातो तर कदाचित ते बरोबर नाही परमेश्वराचा बोलण्याप्रमाणे, ऍटलिस्ट इन द फर्स्ट चॅप्टर. ओके. आपल्याला म्हणजे असं आपल्याला समजते की अॅनिमल नाही खायचं, व्हेजिटेरियन, माणूस व्हेजिटेरियन आहे असा है ना. तर त्याच्यामध्ये ना एक हे आहे काय, हिब्रू जो शब्द आहे ना तो डॉमिनियन बोलते, हॅव डॉमिनियन्स ओव्हर अॅनिमल असा आहे. म्हणजे रूल नाही करत. रूल जो करायचा आहे ना तो वेगळा वर्ड आहे. रूल हिब्रूचा रूल काय वर्ड आहे ही आहे ना, हवाला सांगतो ना, ही विल रूल ओव्हर यू. नाही, डॉमिनियन म्हणजे पण किंगडमच आहे, रुलिंगच आहे इंग्लिश मध्ये पण. नाही, डॉमिनियन म्हणजे तुम्ही आता जी पिरॅमिड आहे ना, स्पीशीजचं पिरॅमिड आहे ना, तर सगळ्यात वरच्या पॉइंटला तुम्ही आहे असं आहे. म्हणजे यू आर द प्रेडिटर. एक मिनिट हा, आम्ही शोधतो आता क्वेश्चन विचारत आम्ही ते करतो, कारण डॉमिनियनचा Dominion means who rules over, na? He एक was the मिनिट main person. सुला आदाम अमार की वो इमशोल भार, दॅट इज टू रूल. इमशोल. हा, आणि दुसरा तिकडं काय आहे डॉमिनियनचा? डॉमिनियनचा वर्ड वापरला आहे तो आहे ऑलरेडी द सेकंड चॅप्टर. 6 डे तिकडच आहे. जुडा आत्ताच उत्तर द्यायची जरूर नाही. यू कॅन डू इट इन द. नाही देऊ आपण, होईल मग दुसरा काहीतरी घेता येईल. मला पण ऍड करतो. जोशुआ पण काहीतरी ऍड करतो. God bless them and God said, be fertile, fill the earth and master it and rule the fish of the sea. पण इथे काय लिहिलंय, ओथाम प्रूर्वु उमिलउ et haaretz ve kivshua. That is the word over there. जोशुआ नोआह नंतर जेरी एक मिनिट किवशुहा ना, एक मिनिट जर्मिया, एक मिनिट थांब. किवशुआ उर्दू बिदगात hayam and rule the fish. Why only the fish? And master it. Master and rule over the fish दिलंय. असं का? असं आहे का? नाही, हिब्रू मध्ये नाही. लामेद रबी योशुआ. בצלם אלוהים ברא אותו, זכר ונקבה ברא אותם, ויברך אותם אלוהים, ויאמר להם אלוהים פרו ורבו ומילאו את הארץ וכבשוה. And master it, or and okay,
इथे माझ्या ट्रान्सलेशन मध्ये रूलच लिहिलेला आहे मास्टर आणि इथं मास्टर आणि मास्टर इट. हा हा. आता ते दोन वेगवेगळे शब्द आहेत. हिब्रू मध्ये आहे ना त्याचं ट्रान्सलेशन वेगवेगळं होतं, कारण आता इंग्लिश मध्ये रूलच केलेलं आहे. पण रूल म्हणजे काय सांग जोशवा? रूल म्हणजे यू आर टेक केअर ओव्हर इट. नाही, डॉमिनेट रिअली इन दॅट that you are, there is a bigness about it. When you are dominating, sort of, it is not out of like you have to listen to me, sort of, you dominate it, that you control it, but there is no in ruling there is this personal interest involved, that you want to benefit from it. That is missing in that first aspect. The second aspect, where you use the word rule, that is missing. But you are right. What I wanted to say, and Jeremiah did point it out rightly, in the first story of creation of Adam and Hawa, you don't have the ability to eat animals. Animals were off limits. असं नाही. Yoshua. What I understand, I tell you, then you can contradict me. I'll tell. See, when it says na dominate means it is saying in the पहिला जो आशीर्वाद आहे ना, तो आशीर्वाद आहे ना मॅनकाइंडला आहे ना, डॉमिनेट म्हणजे तो स्पीशीज म्हणून तो डॉमिनेट करेल म्हणून आहे. आणि स्पीशीज म्हणून जेव्हा तो डॉमिनेट करेल ना, तर त्याच्यासाठी आहे ना त्याच्या मर्जीवर आहे की तू खाईल की नाही खाईल. त्याला देवाने सांगितलंय की तू व्हेजिटेशन खा, पण तो डॉमिनेट करते त्याच्यावर. ओके, पण रूल करते जेव्हा सांगतात ना, रूल करते म्हणजे काय, तू डॉमिनेट नाही करतो. रूल करते म्हणजे तू तू बघतस, तू तुझा किंगडम रूल करतस ना, म्हणजे तू ती एरिया बघतस, ती जागा बघतस, त्याच्यामध्ये तू खात नाही त्याला. तू माणसांना खात नाहीस, तू ज्या माणसांना रूल करतस तेव्हा. पण तू जेव्हा कोणावर म्हणजे कुठल्या अॅनिमल डॉमिनेट करतस ना, तर तू तुझी प्रॉपर्टी म्हणून त्याला युज करतस. म्हणजे तू त्याला बैलगाडीला बांधायला युज करू शकतोस, तू त्याला कसा युज करायचं ते तू ठरवू शकतोस. तू खाऊ पण शकतो. हा, तर तू खाऊ पण शकतस त्याच्यामध्ये. असं नाही की खाऊ नाही शकत त्याला, पण देवाने त्यांना स्पेसिफाय केला की तू व्हेजिटेरियन खा करून. पण असं नाही की देवाने त्यांना म्हणजे देवाच्या प्रमाणे फॉरबिड नाही केलं. देवाने त्यांना असं नाही सांगितलं की तू फक्त व्हेजिटेरियन खा. देवाने सांगितलं की तू व्हेजिटेरियन, तुझ्यासाठी हा जेवण बनवलेला आहे, व्हेजिटेरियनिझमचा जेवण बनवलेलं आहे. पण जेव्हा तो डॉमिनेट करते ना, एकाच याच्यामध्ये परमेश्वर सांगते की हे तू खा आणि याच्यावर तू रूल कर. जर खायचं असेल तर परमेश्वराने ते पण यूज केलं असतं ना, कारण ते एकत्र चाललेलं आहे. जॉनी आहे ना, हिब्रू मध्ये आहे ना वेगवेगळ्या गोष्टीचा जो सोरेश असतं ना, रूट असतं ना, त्या रूट प्रमाणे त्या शब्दाचा अर्थ होतं. जेव्हा रूलचा येतं ना, रूल करायचा येतं ना, त्याचा रूलचा रूट जो येतो ना, त्याचा रूलचा रूट आहे की तू यू आर इन चार्ज ऑफ दिस. तुला आता ही गोष्ट बघायसाठी मी तुला राजा नेमलेला आहे. आणि डॉमिनेट करायचा जेव्हा येतं ना, म्हणजे तू सगळ्यांच्या वर आहेस, असा आला डॉमिनेटचा अर्थ. डॉमिनेटचा अर्थ म्हणजे तुला ती लोक नाही खाऊ शकशील, तू त्यांना खाऊ शकशील, असं आहे. म्हणजे ती लोक तुझ्याकडनं काम नाही करून घेतील, तू त्यांच्याकडनं काम करून घेतील. डॉमिनेटिंग म्हणजे तो किंग ना आहे. आपल्या तोराप्रमाणे ना किंगचा रूल ना डॉमिनेटिंग रूल ना आहे. किंग जो असतो ना, त्याला तोराचं सगळं लॉ फॉलो करायला लागतात. त्याला सगळ्या शिक्षा होतात तोरामध्ये, जेवढ्या सगळ्या शिक्षा. तर किंगची जी आयडिया आहे ना, आपली किंगची आयडिया दुसऱ्या डॉमिनेटिंग आहे, तो किंग असा नाही. किंग म्हणजे तो काय आहे, तो देवाचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे, जो या माणसांच्या अख्खा सगळ्या गोष्टींना ना देवासारखा बघतोय. तो ही इज लाईक अ फादर. किंग ना फादरली रोल आहे किंगचा. आणि डॉमिनेटिंग जो रोल आहे ना, डॉमिनेटिंग रोल तो मास्टरचा रोल आहे. मास्टरचा रोल म्हणजे स्लेवला मारताना स्लेव मेला ना, तर मास्टरला शिक्षा नाही होत, पण त्या हिशोबाने ना आहे. डॉमिनेटिंग जो रोल आहे ना, डॉमिनेटिंग रोल तो मास्टर द वर्ल्ड म्हणजे ह्या गोष्टी तू ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या बेनिफिटसाठी यूज करू शकतो, असा अर्थ झाला त्याचा. आणि तुला खायच्यासाठी परमिटेड हे आहे, खायसाठी ह्या दोन गोष्टी परमिटेड आहेत खायसाठी. ओके, पण ही आपण आता लिटरल ह्याच्यामध्ये आपण जेव्हा घेतलं आहे ना, ते लिटरल ह्याच्यामध्ये तसं आपण हे केलेलं आहे. पण प्रत्येक गोष्टीमध्ये आता जसा फ्रूट ट्री आणि ट्री फ्रूट आहे, त्याचा इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये ट्रान्सलेट करताना फ्रूट ट्री आणि ट्री तसा नाही केलेला, दोन्ही सगळं सेम केलेलं आहे. पण तोरा आपल्याला कितीतरी मोठी गोष्ट तिथं सांगते की फ्रूट ट्री आणि ट्री बिअरिंग फ्रूट आणि ट्री बिअरिंग फ्रूट या दोन शब्दामध्ये एक शब्द चेंज झाल्यानंतर किती मोठी फिलॉसॉफी निघते त्याच्यामध्ये, किती मोठी गोष्ट आपण सायंटिफिक गोष्ट शिकू शकतो. तसा रूल आणि मास्टर या दोन गोष्टींमध्ये वेगवेगळ्या गोष्टी निघतात.
ते खायची परमिशन आहे ना, देवानी खायची परमिशन देवानी नोआच्या नंतर दिली. वर्स 18. हा, पण त्याचा अर्थ असा नाही की नोआच्या आधी माणसं नाही खाऊ शकत होती. त्या लोकांचा सिस्टम तसा बनवलेला होता. ती लोक मटण खाऊ शकत होती. म्हणजे अचानक मध्ये नोआ बोटीतून उतरला आणि त्याला हे 2 दात आला असं नाही. त्याला तसा बनवला होता. त्याचा जो आतमधला जो स्ट्रक्चर आहे ना, तो स्ट्रक्चर तसा बनवलेला होता. पण त्याला सांगितलं होतं की तू फ्रुट्स खा करून. ओके, इव्हन जेव्हा देवाने शाप दिला ना, तेव्हा देव शाप देते की तू गवत खाशील, पण लगेच चेंज करून देव सांगते की तू पाव खाशील करून. का असं सांगते? कारण आपल्यामध्ये गवत खायची पण कॅपॅसिटी आहे. आपण गवत पण खाऊ शकतो. आपल्या माणसामध्ये गवत खायची पण कॅपॅसिटी आहे. पण आपण गवत खाताना आपण गवत खाल्लं तर आपल्याला त्रास होईल. म्हणून हायर लेवलसाठी खायसाठी तू गवतची सीड नाही खातेस. तू गवतची सीड घेऊन त्याच्यावर काहीतरी बनवून त्यांचा पाव बनवतेस. हायर लेवलला नेतेस प्रत्येक गोष्ट. तसं खायासाठी हायर लेवलच्या गोष्टीमध्ये खायासाठी तुला हे अलाउड आहे माणसाला. पण लोअर लेवलला असताना माणूस सगळा खाऊ शकतोय. अजून खालच्या लेवलला जेव्हा माणूस अजून किती खालच्या लेवलला पडला ना, तो माती पण खाऊ शकतोय. याचा अर्थ असा नाही की त्याला देवानी माती खायच्या लायकीचा नाही बनवलं. देवानी स्टार्ट मध्ये त्याला तसाच बनवला. जसा तो सीन करायचा, फ्रूट खाऊन सीन करायचा, जो चॉईस करायचा, जो जी कॅपॅसिटी आहे ना, ती कॅपॅसिटी देवानी पहिल्या दिवशीच बनवली आहे. पहिल्या दिवशी देवानी बनवल्यावर दुसऱ्या दिवशी डिवाइड केला ना, तेव्हा ती फ्री विलची कॅपॅसिटी बनवली आहे. तशी अख्खा सगळ्या गोष्टी देवानी त्या सिस्टम मध्येच बनवलेल्या आहेत. आपल्या सिस्टम मध्येच ते बनवलेलं आहे. पण कसा वागायचा, काय वागायचा, काय हे करायचा. आपण व्हेजिटेरियन आहे हा आपला बॉक्स. व्हेजिटेरियन झाला माणूस म्हणून आपण चांगला करतो असं आपल्याला वाटतं ना, तर ती रॉंग गोष्ट आहे. कारण सगळ्यात आपल्याला आहे ना, आपल्याला स्वतःवर पहिले प्रेम करायचं आहे, मग आपण दुसऱ्यावर प्रेम करू शकतो. जर आपण आपल्या बॉडीची काळजी नाही घेतली ना, तर आपण आहे ना दुसऱ्यांची कशी काळजी घेणार आहोत. आपल्या बॉडीला जर व्हेजिटेरियन फूड आपल्या बॉडीला जर नाही हे असेल ना, तर आपल्याला नॉन व्हेजिटेरियन खाल्ला पाहिजे. तोरामध्ये चॅरिटी करताना पण तोच रूल आहे की एखाद्या नॉन व्हेजिटेरियन खाणाऱ्या माणसाला व्हेजिटेरियन फूड नको देतो, त्याच्यासाठी पॉयझन आहे. एखाद्या नॉन व्हेजिटेरियन माणसाला नॉन व्हेजिटेरियन खायला दे, एखाद्या व्हेजिटेरियन माणसाला व्हेजिटेरियन खायला दे. का? कारण एकाचा फूड दुसऱ्यासाठी हे आहे, पॉयझन होतो ते. तर नॉन व्हेजिटेरियनिझम पहिल्या चॅप्टर मध्ये असा नाही की नॉन व्हेजिटेरियन बनवला होता माणूस. हिंदू फिलॉसॉफी मध्ये सांगत असतील ते, पण आपल्यामध्ये नॉन व्हेजिटेरियन नव्हता बनवला माणसाला. कारण माणसाला हे 2 दात आहेत, केनाईन टीथ. तो आपोआप नोआच्या नंतर नाही उगवलं. जर व्हेजिटेरियन नव्हता ना, तर हावेलनी कापला नसता बकरा. हावेलनी शीप कापली ना देवाची बली, देवाला हे द्यायला. पण त्यांनी काय केलं? त्यांनी सगळा अख्खा बकरा नाही जाळला. त्यांनी नुसतं त्याची चरबी दिली, चरबी आणि चांगला पार्ट दिला. बाकीचं पार्ट काय केलं त्यांनी? बाकीचं पार्ट काय केलं त्यांनी? फेकलं नाही. त्याच्यामध्ये आपल्याला कुठं तिथं लिहिलं की देवाने वाईल्ड अॅनिमलला अलाउ केलंय खायला दुसऱ्या अॅनिमल. तोरा दे अॅनिमलला का ते गवत का? भाग कुठं गवत खाते? ती कुठं गवत खाते? दुसरे अॅनिमल कुठं गवत खातात? तो एक अख्खा स्ट्रक्चर मध्ये तो बसतोय ना, त्या स्ट्रक्चर मध्ये आपलं हे आहे, म्हणजे काय बोलतात, गोल आयडियल आहे की व्हेजिटेरियनिझम व्हायचं करून. पण व्हेजिटेरियनिझम आयडियल हे ना आहे. व्हेजिटेरियनिझम आयडियल असतं तर सॅक्रिफाईस, हे सिस्टम ते सिस्टम कितीतरी सिस्टम मध्ये आहे ना, तो सायकल मध्ये येते. आपण आहे ना बॉडीली विचार केला ना, आपण खरं म्हणजे ना 5 गोष्टी जी आहेत ना, ती 5 गोष्टी आहे ना, जी किप्पूरला नाही करत ना, त्या 5 गोष्टी आहे ना वेगळ्या काहीतरी लेवलला सांगतात. आपल्या या बॉडी आपल्याला प्रिझर्व करायसाठी ना 5 गोष्टी करायला लागतात. आणि त्याचा कब्बालामध्ये वेगळा मिनिंग आहे. खाना पिना, म्हणजे किप्पूरला आपण ज्या गोष्टी नाही करत ना, ते काय नाही करत, खाना पिना नाही करत, बरोबर. सेकंड, चप्पल नाही घालत चामड्याचं. थर्ड, ऑइंटमेंट नाही लावत अंगाला, है ना. पाणी नाही पित. आणि अजून एक, रिलेशनशिप नाही करत. तर ह्या 5 गोष्टी जे आहेत ना, ते फिजिकॅलिटी मध्ये राहण्यासाठी, ह्या 5 गोष्टी आहे ना फिजिकॅलिटी मध्ये राहण्यासाठी करायला लागतात. तर खानापिना म्हणजे नुसता खानापिना नाही. खानापिना म्हणजे वेगळ्या काहीतरी गोष्टी आहेत. रिलेशनशिप म्हणजे नुसतं रिलेशनशिप नाही, रिलेशनशिप वेगळ्या गोष्टी आहेत. चामड्याचं चप्पल म्हणजे चामड्याचं चप्पल नाही नुसतं, अजून त्याला काहीतरी सिम्बॉलिकल मिनिंग्स आहेत, काहीतरी त्याला वेगळ्या गोष्टी आहेत.
देव मोशेला चप्पल उतरवायला सांगतोय, होली प्लेस मध्ये चप्पल घालून जाऊ नको, म्हणजे चप्पल उतरवायचं नाही आहे ते, काहीतरी त्याचा अजून फिजिकल ह्याच्यामध्ये वेगळी गोष्ट आहे. ह्या 5 गोष्टी नाही केल्या ना किप्पूरला, तर आपण काय करतो, आपण ही बॉडी आहे ना त्याला बॉडीला थंड करतो, शांत करतो, आणि मग आपण स्पिरिच्युअल लेवलमध्ये आपल्या स्पिरिच्युअल लेवलमध्ये किप्पूरला आपण हे करू शकतो. तसा त्याच्यामध्ये जेव्हा तो सांगतोय ना की तुला मिनिमम ह्या बॉडीसाठी करायचा काय काय गोष्टी येतं, ते खाया पियामध्ये तुला मिनिमम हे एवढा खाल्लं तरी चालेल तुला, तो भुका राहायला नाही सांगत आहे आपल्याला खाल्ल्याशिवाय करून. तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपण लिटरली घ्यायला गेलो ना तर लिटरली तिथं आपल्याला ना सगळा मिळेल. लिटरली तोरामध्ये ना आपल्याला आयडल वर्शिप पण मिळेल है ना. मला कळाल एका माणसाने सांगितला की देवाने मोशेला सांगितला त्या दगडाबरोबर बोल, मोशे बोलला नाही, मोशेने काठीने मारला. पण इंडियामध्ये माणसं दगडाबरोबर बोलतात आणि तो दगड त्यांना सगळा देतो है ना. त्या माणसाला तिथं आयडल वर्शिप पण मिळाली आहे. काय पण मिळू शकते तुम्हाला तोरामध्ये, पण तसा नाही आहे तो, ते तसा नाही आहे. तो वेगळी गोष्ट काहीतरी सांगते, त्याच्यामध्ये कितीतरी वेगळी गोष्ट आहे. त्या दगडाला तो सेलेम बोलते, त्या दगडाला तो आवोन नाही बोलत, वेगळा आहे. दुसरा शब्द का वापरला, दुसरा शब्द वापरला म्हणजे तिथं काहीतरी गुपित आहे, तिथं काहीतरी वेगळी गोष्ट सांगते असं असतं. तर तिथं मास्टर सांगितलं आणि खायासाठी दुसरा वर्ड आहे ना रूल सांगितलं, तर दोन्हीकडे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. रूल वेगळी काहीतरी आयडिया सांगते, मास्टर वेगळा काहीतरी रूटने जाते, तर आपल्याला त्या रूटने तिकडे जायला लागतं. मास्टरला तिकडे त्या रूटने तिकडे जायला लागतं. जेव्हा देव बोलला गवत खा आणि पाव खा बोलला, गहू खा नाही बोलला, तर त्याच्यामध्ये वेगळ्या कुठल्या तरी लेवलला जायला लागतं. पाव बनवायला लागतं माणसाला, गवत उगतं, गहू नाही खायला सांगितलं, पाव खायला सांगितलं. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला त्या रूटनी जायला लागतं. तसा ना आमच्या एका डिस्कशन मध्ये आम्हाला प्रॉस्टिट्यूट साठी 3 वर्ड आहेत त्याच्यामध्ये तोरामध्ये. पण तोरा आहे ना हा होली बुक आहे, पवित्र होली प्युअर बुक आहे. त्याच्यामध्ये प्रॉस्टिट्यूट हा शब्द का वापरला, कारण तो प्रॉस्टिट्यूट म्हणजे प्रॉस्टिट्यूट नाही बोलत आहे तो, नंतर माणसाने त्याच्या लावून हे केलं आणि प्रत्येक ठिकाणी ना तो वर्ड आला ना, ते 3 वर्ड आल्यानंतर प्रॉस्टिट्यूट म्हणूनच त्याला ट्रान्सलेट करतात. पण तसं नाही ते. एका ठिकाणी आहे ना हाऊस म्हणजे काय बोलतात, हाऊस किपिंगचा जो हॉटेल चालवणारी जी बाई आहे ना तिला पण प्रॉस्टिट्यूट बोलतात. हॉटेल चालवणारी बाई प्रॉस्टिट्यूट कशी होऊ शकते? हॉटेल चालवणारी प्रॉपर्टी घर बीर सगळा चालवणार बाईचा काम होता, तो हॉटेल पण बाईच चालवायची, तर तिला तो वर्ड होता. तो देवदासी जी होती, देवदासी इंडियामध्ये देवदासीच्या ना त्याला पण वेगळा प्रॉस्टिट्यूट कद्देशा बोलतात त्याला वेगळा वर्ड आहे. पण तिला पण प्रॉस्टिट्यूट म्हणूनच हे करतात, ती देवदासी आहे. आणि खरोखरची जी प्रॉस्टिट्यूट असतं ना तिच्यासाठी वेगळा वर्ड आहे, बीच सारखा. तर वेगवेगळ्या वर्डने ना त्याचं रूट जातात, रूट आहे त्याचं. रूट कसं आहे, त्या रूटने तिकडे जातं आणि ते आपल्याला समजतं की कुठं ती कनेक्टेड आहे. कद्देशा बोलला म्हणजे मूर्तीपूजेला कनेक्टेड आहे है ना, हॉटेलला कनेक्टेड आहे की कुठं कनेक्ट आहे. तर त्या हिशोबाने इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करताना 3 ठिकाणी सेम ट्रान्सलेट होतं. तसं प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला ना ह्याच्यामध्ये नेफेश, रुआ, हाया हे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तोरामध्ये हिब्रूमध्ये जेव्हा वाचलं ना तर नेशामा आहे, नेफेश आहे, रुआ आहे, सगळं आहे. पण सगळं ट्रान्सलेट करताना ती लोक सोल म्हणूनच ट्रान्सलेट करतात. मग आपल्याला समजत नाही की सोलच्या 5 रूट आहेत. इंग्लिशमध्ये मराठीमध्ये वाचलं तर आपल्याला नाही समजत की तेवढा रूट आहे. कब्बाला कशाला शिकतो आपण? कब्बाला शिकतो म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी समजल्या ना आपल्याला की आपण त्या गोष्टीच्या तोराला कनेक्ट झालो ना की आपल्याला खरोखर ना तोरामधला सिक्रेट समजेल. मला समजलेला सिक्रेट ना मी तुम्हाला नाही सांगू शकत. जोशुआला समजलेला सिक्रेट जोशुआ मला नाही सांगू शकत, तुम्हाला नाही सांगू शकत. किंवा तुम्हाला समजलेला तोराचा जो सिक्रेट आहे ना तुम्ही मला नाही सांगू शकत. तो कम्युनिकेट करण्यासारखा नाही, तो कम्युनिकेबल नाही तो. पण ते कसा काढायचा, काय वे आहे, कुठल्या गोष्टीने काढू शकतो ते शिकू शकतो. मी कब्बाला शिकवतो म्हणजे कब्बाला नाही शिकवत, मी नाही शिकवत, मी तुम्हाला सिक्रेट कसा काढायचा ते शिकवतो. म्हणजे मच्छीचा गल कसा बनवायचा, मच्छी पकडायचा ते शिकवतो. मच्छी तुम्ही ना ती तुमची लागल, बहुतेक जोशवाला तुरमई लागल, तुम्हाला रावस लागल, वेगवेगळी मच्छी लागल, पण ती कशी काढायची ते आम्ही शिकवतोय. त्याला सिक्रेट बोलतात. सिक्रेट म्हणजे जे तुम्ही दुसऱ्याला नाही सांगू शकत तो सिक्रेट असतं, सिक्रेट नॉलेज येतो आणि तो तोरामधून आपण काढू शकतो. तोरामधून मला जे समजलं ना ते मी कम्युनिकेट नाही करू शकत दुसऱ्याला,
तर मी कम्युनिकेट करू शकलो असतो ना ते, तर तो सिक्रेट नसता. तर तो कसा करायचा, तो वे साठी हा वे आहे. आपला बॉक्स मोठा करायचा, कसा बॉक्स मोठा करायचा, काय करायचा, तोरा कसा यूज करायचा, तोरामध्ये छोट्या छोट्या गोष्टी का लिहिलेल्या आहेत, तोरामध्ये छोट्या छोट्या गोष्टी याच्यासाठी डिफरन्स लिहिलेला आहे, कारण आपल्याला त्याच्यामध्ये आपला नाही बसवायचा आहे, त्याच्यामधून आपल्याला सिक्रेट काढायचं आहे. त्याच्यामधून सिक्रेट काढलं, क्वेश्चन केला, हे केला, ते केला, तेव्हा तुम्हाला समजतं की अरे त्याच्यामध्ये हे आहे, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी सगळ्या आहेत. त्याला ट्रुथ का बोलतात, ह्याच्यामध्ये ह्या पुस्तकाला बुक ट्रुथ बोलतात, एमेत है ना. ट्रुथ काय, कारण ह्याच्यामध्ये जे लिहिलंय ना खोटा, ते पण खरं आहे. खोटा काय लिहिलंय म्हणजे आपण असं बोलतो ना, तो खोटा बोलला, ती खोटी बोलली, अरे याच्यामध्ये लिहिलंय आणि असा लिहिला, असा खोटा बोलला. नाही, ती खोटा नाही बोलला, ते खरं आहे त्याच्यामध्ये लिहिलं. त्या हिशोबाने जेव्हा विचार करायला तेव्हा तुम्हाला समज नाही बोलत. प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये लिहिलेली खरी आहे, ट्रुथ असा तुम्ही घेऊन त्या याच्यामध्ये, तर तुम्हाला कुठं क्वेश्चन आला ना की अरे इथं काहीतरी खोटा बोलते असं वाटते, तर लक्षात ठेवा खोटा बोलते असं वाटलं म्हणजे माझ्या कुठेतरी मला नाही समजलं, कारण हा बुक ऑफ ट्रुथ आहे. म्हणजे मग तुम्ही शोधाल ना तेव्हा तुम्हाला समजतं की नाही याच्यामध्येच आहे, ते खरं आहे, हे असं असा ह्याच्यासाठी लिहिलं कारण हे मला हा ट्रुथ सांगते की फ्रूट ट्री बिअरिंग फ्रूट आणि ट्री बिअरिंग फ्रूट हे दोन कशाला डिफरन्स आहे, कारण ह्याच्यामधून मला काहीतरी ट्रुथ सांगते. ते या दोन डिफरन्स मधून मला काहीतरी ट्रुथ सांगते. काय ट्रुथ सांगते की या जगामध्ये देवाने कितीतरी गोष्टी केल्यात आपल्याला या जगामध्ये आणण्यासाठी. ते ऑक्सिजन बनवण्यापासून, ते झाड बनवण्यापासून, ते सगळा अख्खा वर्ल्ड बनवण्यासाठी देवाने कितीतरी गोष्टी केल्या ना, त्या गोष्टी सगळ्या एक एक एज मध्ये केलं देवाने. कारण एंड मध्ये जो गेस्ट येणार होता ना देवाच्या ह्या वर्ल्ड मध्ये, तो आपण आहोत. आपल्यासाठी असा अख्खा वर्ल्ड तयार केला आपल्यासाठी. का, तर आपल्याला काहीतरी पुढचं काम करायचं इथं. गेस्ट घरी जाऊन काय हे नाही करत ना, तोरा डिस्कस करतो काहीतरी कसं, आपल्याला देवासाठी काहीतरी करायचं आहे, त्या ह्याच्याने देवाने हे सगळं आपल्यासाठी रेडी केलेलं आहे. क्वेश्चन्स जास्ती झाला आज क्लास. नाही, पण मला अजून एक नुसता टू just complete what Johnny started the discussion. So there is certainly, I mean, in the Torah there are rules for kashrut, right? So मग तिकडे तर we don't see, I mean, जुडाच्या दृष्टिकोनातून तर इनफॅक्ट इट वॉज अलाउड. इफ यू वॉन्ट टू ईट यू कॅन ईट, इट्स इन युअर डॉमिनियन. बट I prefer that you are on a spiritual level where you can just have vegetation. But after the flood, after Noah brings, मी मराठीत बोलतो, सॉरी, नोआह अर्पण आणतो, थँक्यू बोलायला परमेश्वराला, तर त्यावेळेला परमेश्वर एक कॉव्हेनंट बनवतो नोआ बरोबर, आणि त्या कॉव्हेनंटच्या मध्ये परमेश्वर अलाव करतो दॅट ऑल दी एनिमल्स आर अलाउड फॉर यू टू ईट. It's a totally different discussion. What changed from that? You can go into a deeper level of understanding. What changed? पहिले अलाउड नव्हतं, मग आता का अलाउड झाला, त्याच्याबद्दल तो ओपनिंग पॉइंट आहे. पण मग तिकडे नोआला परमेश्वर म्हणतो की एक्सेप्ट फॉर लाईफ, अदर लाईफ इज समथिंग दॅट परमिटेड टू यू. एनिवे, दॅट इज I mean, पारशात नोआह आता असणार. You will be able to see पारशात नोआह. Judah has his interpretation. Yes. Johnny, you are saying something, but I can't hear. I respect that. But I feel that the permission to eat animals was given at a later time as Noah's time. But I feel that in the beginning, in the chapter 1 and 2, it was only vegetables and fruits were allowed to eat, whereas the permission to eat animals has come later on in the Bible, Torah. असं मला वाटते, but I respect Judah's opinion. He is a scholar. I don't want to get into but arguing on Judah's point of view. जसं जुडा म्हणाला ना, कनाईन टीथ कसे आले, मग नंतर आले का असं, बिकॉज इट इज इनबिल्ट इन टू आवर सिस्टम. मग काहीतरी जे नेसेसरी नव्हतं ते कशाला असेल आपल्या सिस्टम मध्ये, हा एक प्रश्न येतो. आणि त्याच्यावर माझा असा पर्सनल उत्तर आहे की देर आर 2 क्रिएशन स्टोरीज. सो द फर्स्ट क्रिएशन स्टोरी इज अबाउट ऑल दी humanity that was, म्हणजे होमो सेपियन्स, बट
एव्हरीथिंग. तुम्हाला होमो इरेक्टस मिळतो, होमो मला नाव नाही माहित, पण निअँडरथाल मॅन, दिस मॅन, दॅट मॅन, दे वर ऑल ॲनिमल इटर्स, दे वर ऑल. आणि तिकडून लेटर एक असा ह्युमन बिईंग इव्हॉल्व्ह झालाय ज्याला आदाम बोलले गेलंय. त्या आदाम ज्या लेवलला गेला, एवढा स्पिरिच्युअली ग्रो झाला, त्या लेवलला गेल्यानंतर आदामला सांगण्यात आलं, आता बाबा तू ह्याच्या मागे लागू नको, हे तुझ्या डॉमिनियन मध्ये दिलेलं आहे vegetation. So once Adam grew to a spiritual level where he could live without animal food, then he was suggested according to Judah that he eats vegetation. पहिल्या याच्यामध्ये माणसाला एकच कमांडमेंट आहे, तो फ्रूट खाऊ नको म्हणून. त्याला कमांडमेंट नाही आहे तिथं कुठलीच, हे खा ते खा, व्हेजिटेरियन खा, फ्रूट खा, असं काय कमांड नाही. त्याला एकच कमांड आहे, एकच मित्व आहे की हा फ्रूट खाऊ नको. नोआच्या नंतर 7 कमांडमेंट झालेत परत. त्याला मर्डर नको करू, हे नको करू, ते नको करू. पण तो पहिल्या ह्याच्यामध्ये एकच कमांडमेंट आहे. एक कमांडमेंट आहे म्हणजे त्याला एकच गोष्ट आहे, म्हणजे अख्खा जग त्याच्यासाठी कोशेर होता, अख्खा क्रिएशन त्याच्यासाठी कोशेर आहे. त्याच्यासाठी एकच गोष्ट नॉन कोशेर आहे, तो आहे तो मधला झाड ज्याला तो नॉलेज ऑफ गुड अँड इव्हलचा फ्रूट आहे. ती कमांडमेंट काय सांगते की एकच गोष्ट नॉन कोशर आहे जी तू नाही खाऊ शकत, बाकी एव्हरीथिंग इज फिट फॉर यू, असा आहे त्याचा अर्थ. त्याच्यानंतर जेव्हा तो खाली पडते ना, तेव्हा 7 कमांडमेंट्स येतात. त्याच्यानंतर तो अजून खाली पडतो, 613 कमांडमेंट्स येतात आपल्याला. कारण आपल्या फॉलनी आहे ना ह्या जगामध्ये नॉन कोशर म्हणजे अनफिट झालाय जग. अनफिट जग, आपल्याला अनफिट जग फिट करायचा आहे. तो फिट करायसाठी आपण मिtzवा पाळतोय. पहिले एकच मिtzवा होता तुला की त्याला टच करू नको, कारण ते नॉन कोशर, ते अनफिट होतं तुझ्यासाठी. 7 नोआच्या टायमाला 7 झालं आणि ह्युमॅनिटीसाठी 7 आहेत, पण 7 वर 613 जे मिtzवा आहेत ना ते का आहेत, कारण तुला 613 गोष्टी फिट करायच्या, तुला लिफ्ट करायचं. हा जग आपण म्हणजे खातोय म्हणजे स्पिरिच्युअली काय होते ना त्याचा इफेक्ट त्याच्यावर, त्याच्या हिशोबाने आपल्याला बघितला पाहिजे की आपण ती गोष्ट फिट करतोय उचलासाठी वर. कोशर म्हणजे अलाउड नाही, कोशर म्हणजे फिट 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 टू फिट, म्हणजे विच इज काय बोलतात, फिट टू बी कन्झ्युम, फिट टू बी कन्झ्युम्ड इन द वे, नॉट कन्झ्युम्ड इन द वे, इन द वे स्पिरिच्युअल कन्झम्पशन साठी पण ते फिट आहे असं. म्हणजे इट इज फिट टू सस्टेन युअर फिजिकल बॉडी, युअर स्पिरिच्युअल बॉडी, युअर एव्हरीथिंग असं आहे. पहिल्या याच्यामध्ये एकच गोष्ट होती, पहिल्या याच्यामध्ये एकच गोष्ट अनफिट होती, तो होता फ्रूट ऑफ ट्री ऑफ नॉलेज ऑफ गुड अँड इव्हल. पण तो खाल्ल्याने मग अनफिटपणा आहे ना तो जास्तीत जास्त वाढत 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 इथं गेलाय. ओके, वेगळ्या लेवलचं मी डिस्कशन करतोय मी, फिलॉसॉफिकल आणि नाही. I am not saying that you are wrong. I am saying that what you are thinking now, you are thinking only from this plane. But if you don't eat an animal, na, animal has no other way to reach God. He can reach God only through you. त्याला दुसरा जागा नाही ठेवली देवानी. तो आपण जेव्हा वर्ल्ड खाली खाली नेला ना, तर तो एवढा खाली आला ना, त्याला दुसरी जागा नाही आहे. तो आपल्या थ्रूच जाऊ शकते आता देवाकडे. त्याला मोक्ष मिळासाठी आपल्या थ्रूच जाऊ शकते. तुम्ही जेव्हा ऍपल घेऊन त्याच्यावर बोरीपेरी हायची बराकी केली ना, तर त्या ऍपल मधल्या एसेन्सला ना मोक्ष मिळतंय. तुम्ही जेव्हा बकऱ्यावर मटण खाऊन शाकपोल केला ना, तर त्या बकऱ्याच्या एसेन्सला आहे ना हे मिळतंय. का? कारण तुम्ही त्याला स्पिरिच्युअलिटीला टच केला, बराखा केली तर. आणि बराखा नाही केली तर काय केलं तुम्ही? आता विचार करा, बराखा नाही केली म्हणजे तुम्ही कन्झ्युम केला ते. म्हणून आपल्याला बराखा आहे, कारण आपण बराखा करतो ना तर आपण त्याच गोष्टीला आहे ना स्पिरिच्युअल टचला, स्पिरिच्युअलिटीला टच करायचा कॅपॅसिटी देतो आपल्या थ्रू, आणि आपल्या थ्रू ती गोष्ट आणि आपण फिश जेव्हा खातो ना, तेव्हा आपण फिश खाल्ली ना, तर आपण ऍनिमल सारखा खाल्ला ना, तर आपण कायच नाही केलं. पण आपण जेव्हा ते माणसासारखा बराखा नमाज खाल्ली ना, तर त्या गोष्टीला सुटका मिळतं. त्या गोष्टीला म्हणजे त्या गोष्टीचा जो पर्पज आहे ना या जगामध्ये, त्या गोष्टीचा पर्पज काय आहे? देवाने हा अख्खा जग आपल्यासाठी बनवलाय असा तोरा सांगतोय. त्या गोष्टीचा पर्पज आपल्याला सर्व करायचा. जेव्हा आपण ते बोललो की आपल्याला सर्व झाली ती गोष्ट, तर ती गोष्टीला सुटका मिळतं. त्या गोष्टीला
त्याचं होली स्पार्क आहेत ना, ते होली स्पार्क परत त्याचं एक येतं. तोच आहे, त्याला तिकून बोलतात. तिकून म्हणजे काय, डोंगरावर जाऊन उपास करत बसायचा नाही. तिकून म्हणजे प्रत्येक गोष्टीला रिलीज द्यायचा या जगामधून, प्रत्येक गोष्टीला अपलिफ्ट करायचा, होलीनेस मध्ये द्यायचा, होलीनेस करायचा. पाणी पिताना पण पाणीवर बराका केली ना, पाणीचा जो एसेन्स आहे ना त्याला सुटका मिळाली. जेव्हा बेथामिक दास होता ना, तेव्हा बेथामिक दास मध्ये जाऊन त्यांना मिळू शकत होता. आज बेथामिक दास नाही, तर आज तोच वे आहे. आपण अजून खाली पडलोय. बेथामिक दास मध्ये करायच्या गोष्टी होत्या ना, त्या पण आपण नाही करू शकत. अॅनिमल तिथं कुर्बान करून त्याला सुटका होती, पण आज अॅनिमल साठी सुटकेचा एकच आहे. आणि ते पण आपण जर बंद केला ना, तर त्या अॅनिमल लोकांना सुटका नाही. आणि म्हणून आपण खादाड नाही बनायचं आहे. आपल्याला त्या ह्याच्यानी हे करायचं आहे की मी माझ्या बॉडीसाठी खातोय, मला बॉडी हेल्दी ठेवायला आणि काहीतरी स्पिरिच्युअल गोष्ट गुड करायसाठी खातोय. आणि त्याच्यासाठी खाताना तेवढाच खाल्ला पाहिजे जेवढा आपल्याला गरज आहे करून. आणि ते खाताना आपल्याला तो इंटेन्शन असेल ना, तर त्या गोष्टीला सुटका आहे. Rabbi Yoshua. Cannot conclude in such a short time. So everybody has his opinions. मी काय तोरा स्कॉलर नाहीये, तुम्ही दोघं आहात. You can study and give your, you have given your opinions, but maybe you can just take a look from this observation point of view more in the week, and then like whatever you tell will. माझा कम्प्युटर आहे ना, त्याची बॅटरी संपली. बाय बाय. तर आपण आता हे करू. हा, चांगला इथं लावलं मी. Ashley, all yours. Thank you very much. Thank you, Thank Judah. very Thank you, much. Rabbi. Thank you all for joining. Thanks Joshua. Thank you very Buddha. Thank Thanks you. everybody. Thank you.